श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंतराज महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री पंतबोधिपीठाच्या श्रींची पत्रे वाचन या कार्यक्रमात 28व्या आठवड्यात 9व्या सत्रात आपण सहभागी झालेलो आहोत. आजच्या आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात भजन सेवेने करणार आहोत. मी श्री मारुती नाईक दादांना विनंती करतो की त्यांनी भजन सेवेस सुरुवात करावी. श्री गुरुदेव दत्त. ध्यायेत श्रीपन्तराजं गुरुवरमतुलं श्यामलं भव्यभालं गम्भीरं कुङ्कुमाढ्यं शितशुभवसनं मुक्तकेशं परेशं शान्तं व्याघ्राजिनस्तं करदूतवर सद्बोधदण्डं मान्तं मुक्तारुद्राक्षहारं सरसिजनयनं दिव्यगात्रं पवित्रम्. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे ओम नमः शिवाय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंतराज श्री गुरुदेव दत्त. पद क्रमांक आहे 1802. विसरू नको रे सद्गुरुनाथा, विसरू नको रे सद्गुरुनाथा, विसरू नको रे सद्गुरुनाथा. निज जनासी मोक्षदाता, निज जनासी मोक्षदाता, विसरू नको रे सद्गुरुनाथा, विसरू नको रे सद्गुरुनाथा, विसरू नको रे सद्गुरुनाथा. सेवा साधन काही न सांगे, सेवा साधन काही न सांगे, चरण स्पर्शे भवभय हरता, चरण स्पर्शे भवभय हरता, विसरू नको रे सद्गुरुनाथा, विसरू नको रे सद्गुरुनाथा, विसरू नको रे सद्गुरुनाथा. बोधामृत अतृप्ती पाजुनी, बोधामृत अतृप्ती पाजुनी, अनुभवानी ब्रह्मद्वैता, अनुभवानी ब्रह्मद्वैता, विसरू नको रे सद्गुरुनाथा, विसरू नको रे सद्गुरुनाथा, विसरू नको रे सद्गुरुनाथा. सहज समाधी सुख देऊनी, सहज समाधी सुख देऊनी, निज रंगे रंगविदता, निज रंगे रंगविदता, विसरू नको रे सद्गुरुनाथा, विसरू नको रे
सद्गुरुनाथा विसरू नको रे, सद्गुरुनाथा नाथा विसरू नको रे, सद्गुरुनाथा सद्गुरुनाथा. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद मारुती दादा, खूप छान भजन सेवा सादर केली. धन्यवाद. आता आपण आपल्या पहिल्या पत्रवाचनाकडे वळूया. आजचं पहिलं पत्र मारुती दादा पत्र क्रमांक 65 यावर सादरीकरण करणार आहे. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पत्र वाचनास सुरुवात करावी. श्री गुरुदेव दत्त. सर्व ज्येष्ठांना माझा नमस्कार, गुरुबंधूंना प्रेमाचा नमस्कार. मी मारुती दादू नाईक, अभ्यासी क्रमांक 20. आज आपल्याकडे एक पत्र क्रमांक 65 श्री गोपाळ भागोजी कोप यांना एक पत्र महाराजांनी लिहिलं आहे. ते पत्राचं विवेचन करण्याचा मी थोडा प्रयत्न करतोय. सर्वप्रथम मी हे पत्र जे गोपाळ श्रीपाद भागोजी कोप यांना जे लिहिलेलं आहे, त्यांचा मी एक व्यक्तिपरिचय थोडासा करून देतो सुरुवातीला. श्री गोपाळ भागोजी कोप, श्रीपाद भागोजी कोप हे पंतांचे समकालीन बंधू होते. त्याचे स्वभावाने म्हटलं तर त्यांचा स्वभाव सुद्धा शांत, एक धोरणी असा होता. पंत सांगतील त्याप्रमाणे फारसा ते तर्क करत नसत, त्याप्रमाणेच ते वागायचे. पंतही त्यांना आपल्या बरोबरीच्या नात्याने प्रेमाने वागवायचे. बरेच कार्यक्रमामध्ये, उत्सवामध्ये ते पंतांच्या बरोबरीनेच असायचे. ज्या वेळेला साधन वगैरे करायचे त्यावेळेला त्यांना दत्तात्रयांचं दृष्टांत दर्शन व्हायचं. पंतांना एखाद्या मनामध्ये एखादी शंका उत्पन्न झाली असता, मग ते गोपाळजीच्या द्वारे त्या शंकेचा त्यांना खुलासा होत असे. आणि ह्याच दत्तदर्शनामधून त्यांना मग पुढे काही आज्ञा आणि संदेशही असेच मिळत असायचे. ज्या ज्या काही पंतांना त्यांना काही शंका येत असत, ते मग ते भागोजी कोप यांना सांगून मग ते दर्शन रूपाने त्याचा खुलासा झाल्यावर खुलासाच होत असे. पंत त्यांना जरी त्यांचं गोपाळ हे नाव असलं तरी ते त्यांना वेदपाळ म्हणूनही त्यांना संबोधत असत. आणि शंकर नावाचं म्हणणं आलं तर फारसं ते तर्क करीत नसल्यामुळे शंकर हे नाव जरी असलं, शंकर या नावाने ते अ, काही पदामध्ये आणि लेखामध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. शंकर आणि वेदपाळ या 2 नावांनी महाराजांनी त्यांच्याबद्दल भक्तलापा किंवा पदामध्ये त्यांचा उल्लेख आपल्याला आढळतो. असे गोपाळ श्रीपाद भागोजी कोप यांना हे पत्र लिहिलेलं आहे. श्री बेळगाव स्वारी मुक्काम महादेव गल्ली माडी तारीख 21/9/1889. आता मात्र मूर्खत्वाची सीमा झाली. प्रत्येक गुरुपुत्राचा धर्म प्रथमतः इतर संसार कामना टाकून फक्त मोक्षेच्छाच मनी धरून सद्गुरु सेवा करणे, त्याची आज्ञा चालवणे. महाराजांनी इथे पहिल्याच वाक्यामध्ये थोडं महाराजांनी प्रत्येक पत्रामध्ये काही ठिकाणी समजुतीचा स्वर असतो. इथे थोडा पहिल्याच ओळीमध्ये त्यांनी थोडा नाराजीचा कडक भाषेमध्ये स्वर धरलेला दिसतो. आता मात्र मूर्खत्वाची सीमा झाली. काही वेळेला कसं होतं, की आपला जवळचा माणूस एखादी गोष्ट समजा त्याला सांगू नको किंवा काही ही गोष्ट करू नको म्हटलं, की पुन्हा आपण तीच गोष्ट परत केली तर आपण त्यांना म्हणतो ना, की आता मात्र बाबा तू हद्द पार केलीस. तू ऐकत नाहीस. त्याप्रमाणे महाराजांनी इथे थोडासा जरा नाराजीचा सूर दिलेला दिसतोय, की आता मात्र सीमा झाली म्हणून. तर महाराज मग पुढे म्हणतात, की प्रत्येक गुरुपुत्राचा धर्म, की त्यांनी संसारातील प्रत्येक गुरुपुत्राचा धर्म सांगितलेला आहे, की त्यांनी कोणताही हे सांगितलंय. पहिल्यांदा त्यांनी संसारातील आशा, आकांक्षा टाकायला सांगितले. म्हणजे मी, माझा संसार, माझी मुले, माझे घरदार इत्यादीचा मोह
टाकण्याला सांगितलंय. म्हणजेच काय, तर या संसारातून आपल्याला काहीतरी सुख मिळेल, ही कल्पनाच नसावी. म्हणजे काय होईल, की त्या संसारातले आपले हाव कमी होईल म्हणून सांगितलंय. संसार फक्त काय एक कर्तव्य कर्म म्हणून करायला पाहिजे. म्हणजे काय होईल, त्यातली आपली संसारातील आपली आसक्ती कमी होईल. महाराज मग मग अशा मनामध्ये धरून सद्गुरू सेवा आपल्याला करायला सांगितलेलं आहे. पुढे महाराजांनी सांगितलंय, की अशी मनामध्ये अशी एक की या संसार चक्रातून आपली सुटका व्हावी, मला त्यातून मोक्ष मिळावा, अशी आशा मनात धरून सद्गुरूची सेवा करायला महाराजांनी सांगितली. पुढे महाराज म्हणतायत, की त्यांची आज्ञा चालवणे, त्यांचे भजन, पूजन, स्मरण काये वाचे मने करून करणे. म्हणजे आपल्याला ती सद्गुरूची सेवा करायला सांगितली, त्यांची आज्ञा पाळायचे आहेत. अवधूत संप्रदायामध्ये आपल्याला महाराजांनी एक 10 आज्ञा दिल्या, 10 नियम दिलेले आहेत. त्या नियमानुसार आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. पुन्हा श्रींचे स्फुटलेख 2 मध्ये लेखांक 101 मध्ये आज्ञा प्रकरणामध्ये जवळ-जवळ आपल्या गुरुपुत्रांसाठी 15 आज्ञा दिलेल्या आहेत. तर अशा जे काही नियम आहेत महाराजांचे, ज्या आज्ञा आहेत, त्या आज्ञा चालवायला महाराजांनी सांगितले, की त्या आज्ञेनुसार गुरुपुत्राने चालायचं आहे. त्यांचं भजन, पूजन, स्मरण करायला सांगितलंय. ते कसं करायचं आहे? काये वाचा मना करून. म्हणजे या देहाने विस्तारित पावलेलं सर्व दृश्य ते काय खोटे मानून त्या देहाचा आपल्याला अभिमान टाकायचा सांगितलेला आहे. वाचेने आपल्याला गुरुनामोच्चार करायचा आहे. कोणाच्याही वर्मी लागणारे शब्द काढायचे नाहीत आणि मनात सतत त्या सद्गुरूचं आपल्याला चिंतन, तसेच मनातील संकल्प, विकल्प सगळे काढून टाकायचं. अशा प्रकारे महाराजांनी सांगितलेलं, की ती सद्गुरू सेवा करायला सांगितलेली आहे. नंतर म्हणजे तत्वमसीचा उपदेश करून, हृदय ग्रंथी भेदून, सर्व संशयाचा निराश करून, गुरु शिष्य ऐक्यतेची खूण दाखवून, नरजन्माचे सार्थक केल्यानंतर प्रारब्धी समाप्तीपर्यंत जीवनमुक्त रूप गुरु होऊन भजन करणे. म्हणजे अशी काया वाचा मनाने सद्गुरूची सेवा केली असता, मग तुम्हाला ते आंतरिकतील बदल जाणवायला लागतील. तुम्हाला तो सद्गुरू तत्वाचा अनुभव यायला लागतील. तू माझाच आहेस, मी तू आहेस, ही ऐक्याची भावना आहे ना, ती अनुभवास यायला लागते. म्हणजेच आपल्याला महाराजांनी सांगितलं तो तत्वमसीचा उपदेश आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला अनुभवायला यायला लागतो आणि यातूनच मग मनातील सर्व संशय, भेद ही जाऊन हृदयग्रंथी भेदून, हृदयग्रंथी भेदून म्हणजे मनातील संशय निरस सर्व जाऊन, हृदयग्रंथी भेदून ते सद्गुरू स्वरूप आणि शिष्य स्वरूप एकच आत्मस्वरूप आहे. ही आपल्याला एक खूण मिळते. आता येथे हृदयग्रंथी हा शब्द जो वापरलाय, तो मला एक त्याचे पदामध्ये एक 2 पदामध्ये त्याचा उल्लेख आढळतो. अ, 878 पदामध्ये महाराज म्हणतात, "प्रेमळ सद्गुरू आजी देखिला, हृदय ग्रंथी भेद झाला." दुसरं एक पद आहे बघा, 115 या पदात सुद्धा महाराज तेच म्हणतात, "पाहता गुरुची आनंद मूर्ती, तन्मय मी झालो, आपुला भाव विसरलो." या तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात, "धन्य धन्य हा धन्य सद्गुरू, धन्य बोध उदेला, अनादि भ्रम सर्व गेला. तुटली हृदय ग्रंथी, संशय हा गेला, द्वैत भावची निमला, कैवल्यासी सारुनी मागे, दत्त भजनी रंगलो." या पदात महाराज म्हणतात, की मला त्या सद्गुरूचा आत्मस्वरूपाचा अनुभव देणार असा तो सद्गुरू त्या अनुग्रहामुळे माझ्या मनातील मीच देह आहे, मीच जीव आहे, हे जग कसे आहे सत्य आहे. ही अज्ञानाची गाठ माझी सुटलेली आहे. म्हणजे माझी जीवबुद्धी आता काय झाली नष्ट झाली. आता मी जीव नसून मी ब्रह्मस्वरूपच आहे. हा अनुभव मला आला. अशा प्रकारे मनातील ही संशयाची अज्ञानाची गाठ ही हृदयग्रंथी भेदून ते संशय पूर्णपणे दूर झाल्यावर तो सद्गुरू आणि शिष्य एकच आहेत. ही खूण अंतरात जाणून नरजन्माचे सार्थक केल्यानंतर नरजन्माचे सार्थक केल्यानंतर म्हणजे मला मनुष्य जन्म मिळाला. ह्या जन्मी मी कोण आहे? याची मला त्या सद्गुरूच्या कृपेच्या कृपेमुळे मला त्याची ओळख लागलेली आहे आणि मी परब्रह्म स्वरूपात आहे. या अनुभवाने मला हे समजले. म्हणजे माझे नरजन्माचे सार्थक झाले.
नरजन्माचे सार्थक झाले, सद्गुरुपदी मन हे रमले. महाराज पुढे म्हणतायत, प्रारब्ध समाप्तीपर्यंत जीवनमुक्त गुरुरूप होऊन भजन करणे. म्हणजे जीवनाच्या शेवटच्या प्रारब्धापर्यंत जीवनमुक्ती गुरु होऊनच आपल्याला त्याचं गुरुचं भजन करायचं आहे. स्फुटलेख 2 मध्ये लेखांक 20 मध्ये जीवनमुक्त स्थितीबद्दल महाराज म्हणतायत, की जीवनमुक्त पुरुष हा नाना प्रकारचे जग व्यवहार करीत असतो. तरी तो कसा आहे, जनकासारखा आहे. पण विधेय स्थितीमध्ये असल्यामुळे व्यवहारात तो मोह पावत नाही. इथे विधेय स्थिती महत्त्वाची आहे. मग अशा ह्या जीवनमुक्त गुरुरूप होऊन त्या गुरुचंच आपल्याला भजन करायला महाराजांनी सांगितलंय. पुढे महाराज म्हणतात, समर्थांचे उपकार आठवणे इत्यादी मुक्तीवरील भजन करीत बसणे या पलीकडे कर्तव्य नाही. आपल्याला महाराज म्हणतायत की आता समर्थांचे उपकार आठवण, जो सगळ्यांना आपल्याला समदृष्टीने पाहतो असा तो समर्थ, त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्याचे आपल्याला उपकार आठवायचे आहेत. मुक्तीवरील भजन करीत बसायचं आहे. म्हणजे त्या मुक्तीलाही आपल्याला मुक्तीची गरज नाही. सद्गुरूने आपल्याला ज्यावेळेला मांडीवर घेतले तेव्हा तू मुक्त आहेस म्हणूनच सांगितलंय. पण त्या मुक्तीच्याही पुढे जाऊन आपल्याला त्या सद्गुरूची भक्ती साधायची. महाराज म्हणतात या पलीकडे आपल्याला काही कर्तव्य नाही. महाराज म्हणतायत, आता दुसऱ्या दुसऱ्या पॅराग्राफामध्ये महाराज म्हणतायत, अनंत कोटी ब्रह्मांड भरून उरलेल्याचा पुत्र होऊन परदेशी म्हणून घेऊ नकोस, गुरुद्रोह होशील. विश्वरूपाची आठवण कर, भ्रांती जाईल. दत्त बालावधूत एक, लेश मात्र भिन्न नाहीत. महाराज म्हणतात इथे ह्या सर्व चराचरामध्ये ते सद्गुरु स्वरूप तत्व आत बाहेर भरून व्यापून उरलेलं आहे. अशा अनंत कोटी ब्रह्मांडाचा तू पुत्र असताना तू स्वतःला असा, इथे परदेशी शब्द तू असा वेगळा का समजतोस किंवा संप्रदाय पासून असा वेगळा असा विचार का करतोस, असं महाराजांनी त्यांना प्रश्न केलाय. तर असा विचार केलास तर महाराज म्हणतात गुरुद्रोह होईल म्हणून सांगितलं. पुढे इशारा दिलाय की गुरुद्रोही होशील म्हणून सांगितलंय. गुरुद्रोह बाबत पत्र क्रमांक 187 या श्रीपादांना लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात, हा पत्रामध्ये गुरुद्रोहाबाबत त्यांनी लिहिलेलं आहे की गुरुची आज्ञा अभंग करण्याचे साहस कोणी करू नये. गुरुचरणाशी दिलेले वचन मोडणे घातक आहे. परश्री संघ, भिन्न संप्रदाय या गोष्टी केल्याने गुरुद्रोह प्राप्त होईल, कल्याण होणार नाही. अशा प्रकारे महाराज त्यांना सांगतात, इशारा देतात की गुरुद्रोह होईल म्हणून सांगितलेलं आहे. मग पुढे महाराज म्हणतात, तुला ज्या वेळेला ते दत्तात्रयाने दर्शन दिलं, विश्वरूप दाखवलं, तुला दृष्टांत दिला, त्यावेळेला तुला जे दर्शन दिलं त्यावेळेला त्या विश्वरूपाची तू आठवण कर. म्हणजे काय होईल, तुझ्या मनातील सर्व भ्रांती सर्व निघून जाईल. तो दत्त आणि बालावधूत कोण वेगळा नाही, तो एकच आहे. त्याच्यात किंचित मात्रही फरक नाही. आणि तोच दत्त, तोच बालावधूत आणि त्याचाच अंश देखील तुझ्यामध्ये आहे, असं महाराजांना म्हणायचं आहे. भेदाभाव गेला, दत्त बालमुकुंद झाला. सद्गुरू आणि शिष्य जरी वेगळे दिसत असले तरी ते आत्मस्वरूपाने कसे आहेत, आत्मरूपाने एकच आहेत. सर्वत्र ब्रह्मानंद भरलेला असला तर त्या ब्रह्मानंदाचा प्रत्यय अंगी बांधला म्हणजेच दत्त बाल मुकुंद एकच झाला. महाराज पुढे असाही इशारा देत आहेत, जर त्या दत्ताला जर विसरलास, दत्ताच विसरणे म्हणजे सद्गुरूस विन्मुख होणे आणि जन्मोजन्मीच्या संसार चक्रात अडकून यातना भोगीत बसणे. महाराजांनी इथे सुद्धा एक इशारा दिलेला आहे की त्या दत्ताला जर विसरलास तर काय होशील, काय होईल. तर त्या दत्ताला विसरणे म्हणजे त्या सद्गुरूशी उन्मुख होणे. पद क्रमांक 115 मध्ये महाराज म्हणतात, का रे दत्त प्रभूसी ना भस्ती, किती अभिमान दर्शी, गुरुशी विन्मुख त्या कैसे सुख, अजून का नेनसी. या पदात महाराज म्हणतात की ह्या देहासंबंधी मीच देह, मीच भोगता, मीच करता, मीच जीव इत्यादी कल्पित अभिमान आहे तो टाकून दे. प्रपंचाचे भान तोड. किती अभिमान धरशील तू, त्या दत्तप्रभूंचे का भजन करीत नाहीस. जो गुरुपुत्र गुरुशी पाठमोरा होतो म्हणजेच विन्मुख होतो,
त्याच्या आज्ञा पाळत नाही, गुरुबोधावर शंका कुशंका घेतो, गुरुची भेट न घेता त्याच्या आज्ञेविरुद्ध वागतो, त्यास कसे बरे सुख मिळेल? दुःखच भोगावे लागणार. त्याचेच मन त्याला खाते. सद्गुरू तर सर्व शिष्यांचा भार आपल्या खांद्यावर घेतलेला असतो. शिष्याला सन्मुख असतात. अशा ते आपल्या हितासाठी झटत असतात. हे तू का जाणत नाहीस? असे महाराज त्यांना समजावून सांगतायत, की त्या दत्ताला विसरल्यास तर सद्गुरू विन्मुख झालास तर काय होईल म्हणून. पुढे त्यांनी सांगितलेलं आहे, की काय होईल? की पुन्हा तू त्या जन्मोजन्मीच्या संसार चक्रात एक दिवस अचानक सांगल्याची वांदे झाले ना, तो फ्रूट लाव. जन्मोजन्मीच्या संसार चक्रात अडकून यातना भोगीत बसणे. म्हणजे त्यांनी सांगितलं, की पुन्हा तू त्या 184 योनीच्या संसार चक्रात पडून पुन्हा पुनरपी जनन, पुनरपी मरण ह्या फेऱ्यात अडकून दुःख भोगीत बसणार. म्हणून इथे सांगितलेलं आहे. श्री दत्त वचन पाळलेच पाहिजे. महाराजांनी इथे सांगितलं, की हे दत्ताची वचन आहेत, ते पाळलेच पाहिजे. जे काही महाराजांनी आपल्याला दिलेले आहेत, ज्या काही आज्ञा नियम आहेत त्याप्रमाणे वागण्यास इथे सांगितलेलं आहे. आणि पुढे महाराज समजुतीने सांगतायत आणखीन, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वाग, वेडाच्या टाकून दे म्हणून सांगतायत. असे सुद्धा महाराज ते बाहेर कुत्रे बिरते टाकलं कोणतरी. त्या फक्त दत्तावधूताचे वचनास मान देऊन त्याचे द्वारीचा कुत्रा हो, हित आहे आमचे खरे हित कल्याण करणारा अन्य कोणी नाही, तोच सर्व काही आमचा सत्य 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 तुझा दत्त. म्हणजे महाराज इथे हेच म्हणतात, की त्या दत्ताचे वचन त्याच्या नियमाप्रमाणे वागायला सांगतायत, वेळेच्या टाकून दे म्हणून सांगतायत आणि त्याच्या वचनानेच आपल्याला, त्याच्या वचनाप्रमाणेच आपल्याला वागायचं आहे आणि त्याच्या द्वारीचा आपल्याला कुत्रा व्हायचा आहे. म्हणजे त्याच्या चरणावर आपण शांतपणे पडून राहायचं आहे. तिथे कोणताही तर्क वितर्क करायचं नाही. पुढे मग महाराज अशी एक ग्वाही देत आहेत, की आपलं खरं कल्याण करणारा दुसरा तिसरा कोणी नसून सर्व काही तो एकटा दत्तच आहे. आणि हे कसं सांगितलं, इथे एक अभिवचन दिले, हे त्रिवार सत्यच आहे म्हणून सांगितलंय. सत्य 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 अशी हमी महाराजांनी दिलेली आहे. तुझा दत्त ह्या श्री गुरुदेव दत्त ह्या पत्रामध्ये महाराजांनी एक सारांश मध्ये असं सांगता येईल, की ह्या पत्रामधून आपल्याला गुरुपुत्राचा धर्म कोणता आहे, गुरुपुत्राची कर्तव्य कोणती म्हणून सांगितलेले आहे, गुरुद्रोह केव्हा होईल, अशा प्रकारे सारांश पद्धतीने आपल्याला सांगता येईल. आणि पुढे महाराजांनी आपल्याला एक ठाम विश्वास दिलाय, की कल्याण करणारा दुसरा तिसरा कोणी नसून फक्त तो दत्तच आहे. इथे मी थोडे कठीण अर्थाचे शब्द एक काढलेले आहेत. संसार कामना, संसारातील आशा आकांक्षा इच्छा, मोक्षेच्छा, मनात मुक्ती मिळवण्याची आशा धरणे, तत्वमसी ते सद्गुरु स्वरूप तूच आहेस, हृदय ग्रंथी मनात असलेले मायेचा संशय, परदेशी संशयापासून वेगळा, संप्रदायापासून वेगळा असा विचार करणे, विन्मुख पाठमोरा, माघारी जाणे, मागे वळणे. अशा प्रकारे हे मी कठीण शब्द इथून काढलेले आहेत. तरी कृपया ज्येष्ठांनी या पत्राबद्दल मार्गदर्शन करावे. श्री गुरुदेव दत्त अवधूत. धन्यवाद मारुती दादा, खूप छान पत्राचं विवेचन केलं. आता मी आबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावे. मारुती नाईक, धन्यवाद. दत्त नमस्कार. खूप छान पत्राचं विवेचन केलं. त्याचे गोदरेज ब्लॅक गन आहेत. विश्वनाथ, मध्ये मध्ये आवाज येतो काहीतरी. हा हो, ते मी म्यूट करतोय ना मी आता. गोपाळ बागुजी कोपांना लिहिलेले पत्र आहे. गोपाळ बागुजीचा संदर्भ, त्यांचा व्यक्तिपरिचय पण चांगला दिला. पत्राचा संदर्भ, गोपाळ बागुजी कोपांना होत असलेले दृष्टांत, त्यांच्या मार्फत दत्त महाराज पंतांना काही सूचना करायची, एवढी सलगी दोघांची, गोपाळ बागुजी कोपांची आणि पंतांची होती.
तर अशा भागोजी कोपांना सुद्धा पत्र लिहिते वेळी पत्रामध्ये काही कडक इशारे दिलेले आहेत. त्यामध्ये ते असं म्हणतात की आता मात्र मूर्खत्वाची सीमा झाली. प्रत्येक गुरुपुत्राचा धर्म प्रथमता इतर संसार कामना टाकून. म्हणजे प्रत्येक गुरुपुत्राचं कर्तव्य काय, तर संसाराची आसक्ती टाकून, संसाराची जी कामना आहे, इच्छा आहे, अशा आकांक्षा आहेत ज्या काय आहेत, संसार असा व्हावा तसा व्हावा, कारण संसार आपण म्हणतो त्याप्रमाणे चालत नाही, जसा व्हायचा तसाच होणार आहे. म्हणून म्हणतात की महाराज त्याची कामना टाकून फक्त मोक्षेच्छा मनी धरून, मला मोक्ष कधी मिळेल, गुरुपुत्र झाल्यानंतर मोक्षाची अपेक्षा धरणे हे कर्तव्य, आणि ती सद्गुरु सेवा करणे, मनी धरून सद्गुरु सेवा करणे, त्याची आज्ञा चालवणे, आज्ञेत राहणे, आणि मग त्याचं भजन पूजन स्मरण नामस्मरण काया वाचा मने तनानं मनानं करणे. नंतर तत्वमसीचा उपदेश करून, तत्वमसीचा उपदेश करून म्हणजे तत्वमसीच्या उपदेशाने हृदय ग्रंथीचं स्पष्टीकरण मारुतीने केलं चांगलं. सर्व संशयाच्या ज्या गाठी आहेत त्या सर्व सद्गुरु बोधानं तत्वमसीच्या उपदेशानं ते तू आहेस म्हटल्यानंतर सर्व तुटून जातात, आणि त्याचा मग त्या हृदयग्रंथी भेदून संशयाचा निराश करून गुरु शिष्य ऐक्यतेची खूण. शिष्यास बोध ठसला, गुरु शिष्य हे बोधासाठी, शिष्यास बोध ठसला की गुरु शिष्य नातच नाहीसं होतं, दोघांची ऐक्यताच होते. ही ऐक्यतेची खूण दाखवून नरजन्माचे सार्थक केल्यानंतर, कारण नरजन्म मिळाल्यानंतर नरजन्माचं सार्थकच हे आहे की स्वतःची ओळख करून घेणे, आणि ती ओळख झाल्यानंतर प्रारब्ध समाप्तीपर्यंत जीवनमुक्ती रूप गुरु होऊन गुरुभजन करणे, म्हणजे गुरु होऊन आपण तोच होऊन राहणे, शिव होऊन शिवाची पूजा करणे. याप्रमाणे नरजन्माचे सार्थक केल्यानंतर प्रारब्ध समाप्तीपर्यंत प्रारब्ध, कारण प्रारब्ध हे देहाला आहे, सुख दुःख मनाला आहेत, त्याप्रमाणे प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला राहायचंच आहे. मग ते प्रारब्ध काय आपण चुकवू शकत नाही. म्हणून प्रारब्ध समाप्तीपर्यंत जीवनमुक्ती रूप गुरु होऊन गुरुभजन करणे, समर्थाचे उपकार आठवणे, नित्य नियमाने ते साधन आहे तसं चालू ठेवणे इत्यादी मुक्तीवरील भक्ती करत बसणे, या पलीकडे कर्तव्य नाही. मुक्तीवरील भक्ती म्हणजे चरमूर्ती जीवनमुक्ती, या पलीकडे कर्तव्य नाही. मग आता हे नरजन्माचे चांगलं सांगितलं त्यांनी, नरजन्माचे सार्थक झाले सद्गुरुपदी मन रमले, कोण मी कैचा कोठून आलो जातो कोठे स्थळ उमगले, दीनदयाळ गुरु भेटला जन्ममरण फोल झाले, अनादि सिद्ध बालावधूत दत्ता सहज प्रेम होऊ दिले. अशी अवस्था जीवनमुक्ताची होते. मग आणि मग दुसऱ्या परिच्छेदामध्ये ते म्हणतात की अनंत कोटी ब्रह्मांड भरून उरलेल्याचा पुत्र होऊन परदेशी म्हणू नकोस. आपण प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला म्हणतो बघा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु पंतराज महाराज की जय, हे म्हणतो. हा केवळ म्हणण्याचा एक केवळ आचार नाही, तर त्याच्या पाठीमागचं काय, तर हा अनंत खरोखरच अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, सगळं ब्रह्मांड त्याच्या पोटामध्ये सामावलेलं आहे असं असून सुद्धा, आणि त्याचा पुत्र जर आपण आहे, मग त्याला आपण परदेशी कसं काय म्हणून घ्यायचं, आपण अनाथ कसं काय म्हणून घ्यायचं. तर असं म्हणणं म्हणजे गुरुद्रोह होईल, गुरुची प्रतारणा केल्यासारखं होईल. म्हणून पुढे महाराज म्हणतात की कारण विश्वरूप दर्शनाची आठवण कर, तुला विश्वरूपाचं दर्शन पण दिलं दत्ताना, त्याची आठवण कर, भ्रांती जाईल. त्याची आठवण केलास की मग तुझी भ्रांती जाईल, संशय सगळे जातील. दत्तांनी बालावधूत एकच, सद्गुरू आणि शिष्य दोघंही एकच, दत्त आणि बालावधूत. बालावधूतच दत्त आहे, दत्तच बालावधूत आहे, लेश मात्र भिन्न नाही, किंचितही भेद नाही आहे दोघांमध्ये. दत्तास विसरणे म्हणजे सद्गुरूस विन्मुख होणे. दत्त निराकार निर्गुण आणि सद्गुरू हा सगुण. दत्ताला विसरणे, दत्ताचा बोध विसरणे म्हणजे सद्गुरूला पाठमोरे होणे, सद्गुरूच्या बोधास पाठमोरे होण्यासारखं आहे. आणि जन्मोजन्मी संसार चक्रात अडकून मग त्याचा परिणाम काय, तर मग परत जन्म आणि मरण
हे फेरे त्याला कायम फिरावे लागणार. म्हणून दत्तवचन पाळले पाहिजेत, दत्तवचनात राहिले पाहिजे. वचनाचा अनुभव घेईन पदरी, निश्चिंत लोळेन सद्गुरुद्वारी. आकाश ढळेल भूमी खचेल, गुरुवचनाशी अनंत उरी. अशाप्रमाणे त्याच्या आज्ञेप्रमाणे वाग, वेळाच्या टाकून दे, वेडेपणा काहीतरी करू नकोस, त्याच्या आज्ञेप्रमाणे वाग. फक्त दत्तावधूताच्या वचनास मान देऊन त्याच्या द्वारीचा कुत्र हो. ज्या धान्याचं कुत्र भाकरी खात त्याच्या दारामध्ये त्याच्या आज्ञेप्रमाणे ते पडून असतं, त्याप्रमाणे फक्त दत्तावधूताच्या वचनास मान देऊन त्याच्या द्वारीचा कुत्रा हो. त्याच्यामध्ये हित आहे. आमचे खरे कल्याण करणारा अन्य कोणी नाही. आमचा दाता त्राता शास्ता सर्व काही तोच आहे. आमचं कल्याण करणारं दुसरं कोणी नाही. कल्याण करणे, कल्याण काय तर जन्म मरणातीत करणं हे कल्याण. बाकी प्रपंच व्यवस्थित चालवणे, दुःख कधीच येऊ नयेत वगैरे हे कल्याण नव्हे. हे शरीराचे भोग आहेत, हे येतच राहणार, प्रारब्ध आहे आपलं ते. म्हणून फक्त दत्तावधूताच्या वचनास मन देऊन त्याच्या द्वारीचा कुत्रा हो हित आहे. आमचे खरे कल्याण करणारा अन्य कोणी नाही. तोच सर्व काही आमचा. सत्य 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 हे त्रिवार सांगितलेलं आहे. सत्य सत्य सत्य. तुझा दत्त, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद आबा. आता मी सुधीर दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदेव दत्त. आवाज येतोय? हो, येतोय. हा. सगळ्या प्रेमळांना नमस्कार. थोडा वेळ इंटरनेटचं कनेक्शन माझं गेल्यामुळं मध्ये काही भाग मी नायिकांच्या प्रतिपादनामधला ऐकू शकलो नाही आणि आबांची सुद्धा सुरुवात थोडीशी ऐकू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. पत्र जे लिहिलेलं आहे ते गोपाळ भागोजी कोपना लिहिलेलं आहे. गोपाळ भागोजी कोपांचा व्यक्तिपरिचय नाईक दादांनी चांगला करून दिला. तरी पण गोपाळ भागोजी कोप हे यांना पंत महाराज शिव म्हणायचे, शंकर म्हणायचे, कारण ते स्वभावानं भोळे होते. वेदपाळ म्हटलेलं आहे त्यांना. गोप हा शब्द त्यांच्यासाठी वापरलेला आहे. शिवचंद्र मौडी असाही शब्द गोपाळ भागोजी कोपांच्यासाठी पंत महाराजांनी वापरलेला आहे. इतका हा सरळ मनाचा भोळा भाबडा माणूस. आणि त्यांना पत्र लिहिताना मित्रत्वाच्या सलगीनं, अरे काय मूर्खपणाची सीमा झाली, कळस झाला मूर्खपणाचा तुझ्या, असं कुठं असतं काय, असं म्हणत या पत्राची सुरुवात केली आहे. लगेच पंत महाराज काय म्हणतात पुढच्या वाक्यापासून, की प्रत्येक गुरुपुत्राचं प्राथमिक कर्तव्य काय आहे, गुरुपुत्राचा धर्म काय. धर्म आणि कर्तव्य हे दोन्ही शब्द ह्या ठिकाणी समानार्थानं आलेले आहेत. आणि गुरुपुत्राचा धर्म काय, धर्म म्हणजे कसं राहावं, कसं राहू नये, विधी कोणता, निषेध कोणता, हा पाळणं म्हणजे धर्म. तर करावं काय आणि काय करू नये. तर करू नये याच्यामध्ये संसार पूर्ण करू नये किंवा संसार विषयक ज्या काही कामना आहेत, इच्छा आहेत, हे असं व्हावं, तसं होऊ नये, अशा ज्या असंख्य अंतःकरणामध्ये संकल्प विकल्प उठतात, कामना, असं व्हावं तसं होऊ नये अशा ज्या गोष्टी वाटतात, त्या म्हणजे संसाराविषयीच्या कामना. या सगळ्या टाका. का टाका, की जोपर्यंत अंतःकरणामध्ये असे विचार आहेत, कामना आहेत, तोपर्यंत तुम्ही मर्यादित अशा विषयांच्या मागे लागलेले आहात, त्यांच्यामध्ये तुम्ही गुंतलेले आहात. आणि अमर्याद असं सत्पुरुषचं स्वरूप जे आहे ते तुमच्या अंतःकरणात प्रकट व्हायला जागा मिळत. हा. आणि म्हणून आणि मोक्षेच्छा का मनामध्ये ठरा, तर एका स्फुटलेखामध्ये पंत महाराज म्हणतात मोक्षेच्छेला काही इच्छा म्हणता येणार, कारण मोक्ष ही तुमची स्वाभाविक स्थिती आहे. तुम्ही सद्गुरु रूप व्यापक चैतन्याशी केव्हाही एकरूप आहातच. फक्त
तुम्हाला भिन्नता वाटते आहे, हा भेद जो आहे हा कल्पनेमुळं, भ्रांतीमुळं आहे. ही भ्रांती नाहीशी व्हावी ही इच्छा संसार कामनेसारखी बाधक ठरत नाही. म्हणून संसार कामना टाका आणि इच्छा कशाची करायची असेल तर ती मोक्षाची करा. अशा दोन गोष्टी सांगितल्यानंतर मग पुढे काय सांगितलं की सद्गुरु सेवा करायची, त्याची आज्ञा चालवायची, त्याचं भजन पूजन स्मरण करायचं, काया वाचा मने करून करा. नंतर म्हणजे तत्वमसीचा उपदेश. पण हे करत असताना तत्वमसीचा उपदेश म्हणजे विचारपूर्वक करा, ज्ञानपूर्वक करा आणि हृदय ग्रंथी भेदून. हृदय ग्रंथी भेदणं याचा अर्थ अहंकाराचा निचरा करणं. प्राणांशी असलेली अहमची जी गाठ आहे ती तोडणं. सर्व संशयांचा निराश करून होय की नव्हे, होय की नव्हे असं नाही, निश्चयात्मक ज्ञान हे मिळवून गुरु शिष्य ऐक्यतेची खूण दाखवून गुरु आणि शिष्य एकच आहेत हे अनुभवाला घेऊन नरजन्माचं सार्थक करा. आणि त्यानंतर काय करा, प्रारब्ध समाप्तीपर्यंत जीवनमुक्ती रूप गुरु होऊन गुरु भजन करणे. हा विषय एका पदामध्ये फार छान आणलाय पंडित महाराजांनी. मूळ स्वभाव सद्गुरु भक्ती काही केल्या सुटेना, जीवनमुक्त जरी मी झालो प्रेमोदधी आटेना. मूळ स्वभाव सद्गुरु भक्ती. सद्गुरु भक्ती का करा आणि ज्ञानाच्या नंतर भक्तीची गरज काय असं प्रत्येकांना वाटतं. पण ज्ञानानंतर भक्ती अवश्य केली पाहिजे. याच्यासाठी अनेक प्रमाण आहेत असं पंत महाराजांचा एका ठिकाणी उल्लेख आहे. ज्ञानोत्तर भक्ती ही केलीच पाहिजे. आणि म्हणून मूळ स्वभाव सद्गुरु भक्ती काही केल्या सुटेना असा स्वतःचा अनुभव पंत महाराजांनी व्यक्त केलेला आहे. किंवा मस्तकी धरून गुरुपद धूळ मुक्त स्थिती वर्ततो असं एक स्वतःच्या अनुभवाचं. जीवनमुक्त स्थितीमध्येही मी गुरुपदाची धूळ मस्तकावर धरून गुरुमुद्रित पोळ संसारी फिरतो जाणून घेई नरा असं जीवनमुक्ती सुखाचा अनुभव घेत गुरुभक्तीचा प्रेमा सगळीकडे पसरवत स्वतः त्यामध्ये डुंबत असा मी राहतो, असा जीवनमुक्त होऊन राहतो, ज्ञानोत्तर भक्ती करीत राहतो असं स्वतःचा अनुभव अनेक ठिकाणी सांगितलाय. आणि हे आपलं कर्तव्य आहे, ह्या पलीकडे कर्तव्य नाही असं पंत महाराज सांगतात. आणि आपलं म्हणजे गुरुपुत्राचं समर्थाचे उपकार आठवणे इत्यादी मुक्तीवरील भक्ती करीत बसणे ह्या पलीकडे कर्तव्य नाही. सद्गुरूला जो शरण गेला आणि सद्गुरूच्या कृपेनं बोधानं तो धन्य झाला, त्याला एकमेव कर्तव्य काही असेल तर त्यानं ज्ञानोत्तर भक्ती केली पाहिजे. आपल्या ठिकाणी ज्ञान प्रकटलं आहे का याची खात्री करून घेतली पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं, संसार कामना सोडायची, मोक्षाची इच्छा बाळगायची, सद्गुरूचं भजन पूजन स्मरण करायचं, त्या स्वरूपाचं चिंतन करायचं, तत्वमसीचा उपदेश लक्षात घ्यायचा, तत्पद त्वमपद ह्यांचं एक पण अनुभवायचं आणि हृदय ग्रंथी सगळ्यात छेद करून निसंशय होऊन रोडला कोण मध्ये सद्गुरूच्या प्रेमामध्ये डुंबत राहायचं. जीवनमुक्ती रूप गुरु होऊन गुरु भजन करणं, गुरु होऊन गुरु भजन करा. शिव शिवई जजेत अशा तऱ्हेनं एकपणे विण एक परात्पर असा होऊन एकपणा सगळीकडं राहून राहायचा. समर्थाचे उपकार आठवा, क्षणोक्षणी त्याला आठवा. अनंत कोटी ब्रह्मांड उरलेल्या होऊन परदेशी म्हणून घेऊ नकोस. अशा अनंत कोटी ब्रह्मांडांचा जो नायक असलेला जो सद्गुरू आहे त्यानं तुला मांडीवर घेतलं, तो सगळीकडे आहे हे त्यानं दाखवलं. सर्वत्र मला पहा असा कळस बोध दिला. आणि तरीही मी परदेशी झालो, मला वियोग झाला सद्गुरूचा असं म्हणणं म्हणजे गुरुद्रोह करणं आहे. गुरुशी प्रतारणा केल्यासारखं होईल. तसं करू नकोस, गुरुद्रोही होशील. कारण विश्वरूप दर्शनाची आठवण कर. आणि इथं पंत महाराज त्यांना त्यांच्या स्वानुभवाची आठवण करून देतात. गोपाळ भागोजी कोपाना दृष्टांतामध्ये विश्वरूप दर्शन झालेलं होतं.
की जे विश्वरूप दर्शन अनन्य अशा भक्तांना, फार थोड्या भक्तांना आजपर्यंत झालं. अर्जुनाला झालं, दुर्योधनाच्या दरबारामध्ये सगळ्यांना झालं कृष्ण शिष्टाईच्या वेळेला. त्यानंतर त्रिविक्रमाला विश्वरूप दर्शन दिल्याचा उल्लेख आढळतो. अशा तऱ्हेनं इतिहासांतरी 7 का 8 वेळा फक्त विश्वरूप दर्शन झालेल्या घटनांची नोंद आढळते. पैकी गोपाळ भागोजी कोपांना जे विश्वरूप दर्शन झालं, त्या विश्वरूप दर्शनावरती पंत महाराजांनी आत्मज्योती बरोबर सुंदर लेख लिहून त्या विश्वरूप दर्शनाचा अनुभवाचं वर्णन केलेलं आहे. काय झालं विश्वरूप दर्शन म्हणजे? तो हजारो तोंडांचा आहे, हजारो हातांचा आहे, हजारो पायांचा आहे, हजारो डोळ्यांचा आहे. त्याच्या मुखामध्ये हजारो जीव सगळे उदय पावत आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड त्याच्या मुखामध्ये एकवटलेली आहेत. अशासारखा जो विलक्षण दिव्य अनुभव, तो म्हणजे विश्वरूप दर्शन. पुरुष सूक्तामध्ये सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्र पाद असं ज्याचं वर्णन केलेलं आहे, हे वर्णन प्रत्यक्ष अनुभवणं म्हणजे हे विश्वरूपाचं दर्शन अनुभवणं आहे. तर हे गोपाळ भागोजी कोपांना आलेला अनुभव आहे. अरे तू विसरतोस कसा? आठव. आणि सद्गुरु तुला सदा सर्व काळ सर्वत्र आत बाहेर व्यापून राहिलेला आहे, असा तुझा अनुभव आहे, तरी त्याला तू विसरतोस. त्याची आठवण कर, म्हणजे तुझी भ्रांती जाईल. तो तुला आत बाहेर कायम व्यापून आहे हे तुला आठवेल. आणि ते विश्वरूप दर्शन तू आठवलंस म्हणजे तुला जे आपण परदेशी झालो आहोत असं ते वाटतंय, ती तुझी भ्रांती आहे, ती जाईल. आणि तुझा मूर्खपणाही त्याच्याबरोबर जाईल. मग पुढं काय? तर दत्त बालावधूत एकच, देशमात्र भिन्न नाहीत. श्री गुरु दत्तात्रेय महाराज हेच बालावधूत आहेत. आणि बालावधूत महाराज हाच हा दत्तात्रय आहे. रामचंद्र कुलकर्णी, दत्तात्रय रामचंद्र कुलकर्णी लेश मात्र भिन्न नाहीत. त्यांच्यात किंचितही फरक नाही. ती एकाच तत्वाची रूप आहेत. दत्ताला विसरणं म्हणजे सद्गुरूला विन्मुख होणं, सद्गुरूकडे पाठ फिरवणं. अरे असा कसा विसरतोस? विसरू नको रे सद्गुरुनाथा, निज जनासी सौख्य दाता. जन्मोजन्मी संसार चक्रात अडकून यातना भोगीत बसणं, श्री दत्तवचन पाळलं पाहिजे. हे विन्मुख होणं म्हणजे काय आहे? दत्ताकडे पाठ फिरवणं म्हणजे संसार चक्रात अडकून पुन्हा पुन्हा जन्मणं, पुन्हा पुन्हा मरणं. आणि जन्मल्यानंतर आईच्या पोटातल्यापासून ज्या यातना सुरू होतात त्या मरस्तवर, मेल्यानंतरही त्या यातना पिछा सोडत नाहीत, शरीराला जाळतात. आणि सूक्ष्म देह जो आहे तो पुन्हा नवीन स्थूल देह मिळण्यासाठी धडपडायला लागतो, वगैरे वगैरे. मग कर काय? आधी कर्तव्य काय ते सांगितलं, धर्म काय ते सांगितलं. आता स्पष्ट आज्ञा करतात की श्री दत्त वचन पाळलं पाहिजे. तुला दृष्टांतामध्ये जे दत्तानं वचन दिलेलं आहे, दत्तानं आज्ञा दिलेली आहे ती तू पाळ. त्याच्या आज्ञेप्रमाणे वाग. वेडेचार टाकून दे. वेडेपणाचं जे वागतोयस ते बंद कर. फक्त दत्तावधूताच्या वचनाला मान देऊन त्याच्या द्वारीचा कुत्रा, त्याच्या दारीचा कुत्रा हो असं पुन्हा सांगितलं. कुत्र्याची उपमा पंत महाराजांची लाडकी, आणि कुत्रा हा पाळीव प्राणी सुद्धा त्यांचा लाडका. का? तर तो सर्वस्वी आपल्या धन्यावरती अवलंबून आहे. त्यानं दिलं तेवढंच खाईल आणि त्याचं नामस्मरण करीत भो गुरु असं म्हणत आनंदात राहील. त्याला उद्याची फिकीर नाही, उद्या त्याच्या लेखी नाहीच. आणि मिळालं तर प्रेम आणि दिलं तर प्रेम, प्रेमाखेरीज त्याला दुसरं काहीही नाही. अशा तऱ्हेनं त्या दत्तावधूताचा तू पाळीव कुत्रा हो असं पंत महाराज सांगतात. हित आहे, आणि हे कुत्रा होण्यामध्ये हित आहे, धनी होण्यामध्ये हित नाहीये. आमचं खरं कल्याण करणारा हान्य कोणी नाही. कारण धनी मी झालो म्हटलं की तिचा अभिमान येतो, आणि अभिमान आला की घात झाला.
आमचं खरं कल्याण करणारा दुसरा कोणीही नाही. तो सर्व समर्थ दयाळू, आत बाहेर व्यापून असलेला, विश्वरूप झालेला असा जो दत्तावधूत आहे, जो आमचा आत्मा आहे, तोच आमचं कल्याण करणारा आहे. दुसरं कोणीही आमचं कल्याण करू शकत नाही. त्याच्याशिवाय समर्थ दुसरा कोणीही त्रिभुवनात नाही. तोच सगळं काही आमचा हा अनन्य भाव इथं पंत महाराज जागा करतात गोपाळ भगवजी कृपांचा. आणि सत्य 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 अशी त्रिवार प्रतिज्ञा करून इथं पत्र थांबवतात. यातनं आपण घ्यायच्या काय गोष्टी आहेत? संसाराच्या कामना टाकायच्या आहेत, मोक्षाची इच्छा धरायची आहे, गुरुचं स्मरण भजन पूजन करायचंय, तत्वमसीचा विचार करायचा आहे. त्या तत्वमसीच्या विचाराच्या अनुभवाशी आपल्या अनुभवाशी सांगड घालायची आहे. ते ज्ञान स्थिरावलं तर जय दत्त गुरु असं जीवनमुक्ता दशेमध्ये सद्गुरु भक्ती करत राहायचं आहे. हा या पत्राचा सारांश आहे. मूळ स्वभाव सद्गुरु भक्ती काही केल्या सुटेना, आणि विसरू नको तो दत्त भक्ताभिमानी अवधूत, भजन पूजन करी नित्य तयाचे श्री गुरुदेव दत्त. हा सारांश श्री थांबतो इथे. विश्वनाथ श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद सुधीर दादा. आता मी अप्पासाहेबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. सद्गुरु ज्वारीचे श्वान आम्ही भुंकतो गुरुनाम, असं पंतांचंच पद आहे. तर आपण सद्गुरुपुत्र आहोत, गुरुपुत्र आहोत. हे कालच्या पत्रामध्ये आपण पाहिलं की कल्याण सद्गुरुपुत्र होऊन पुन्हा पंतांकडे काही चिंता व्यक्त करतात. आणि आजच्या पत्रामध्ये गोपाळ भगवजी को पंतांचे अत्यंत प्रिय, ज्यांना पंत महाराजांनी म्हणजे भगवद्गीता कोणाची झाली तर कृष्ण आणि अर्जुनांची भगवद्गीता झाली. त्याचा परमानुभव प्रकाश ग्रंथामध्ये वेदपाळ म्हणजे गोपाळ भागवजी कोपाने प्रश्न विचारले आणि त्याचं उत्तर म्हणून परमानुभव प्रकाश आला, असं त्याचं ते मांडणी आहे. असा पंताचा अत्यंत जिवलग साधा भोळा शंकर वंताचं सगळ्यांनी वर्णन छान केलं गोपाळ भागवजीचं. असा गोपाळ भागवजी को स्वतःला परदेशी समजतो. स्वतः इतकं विश्वरूप दर्शन त्याला झालं, आता सुधीने सांगितल्याप्रमाणे ते जगामध्ये 5-6 लोकांना झालं असं विश्वरूप दर्शन होऊन सुद्धा आपलं ते स्मृती विसरून, मी कोण आहे विसरून, पुन्हा तो मी कोणी नाहीये म्हणून संसाराच्या यातनांनी खचून जातो. हे पाहून पंतांना राग आलेला आहे. पंतांना राग कमी आलेला आहे. पंतांना रावजीवरती राग आला 172 नंबर पत्रामध्ये. का राग आला तर रावजीने पंतांना तू मोठा आहे, तू श्रेष्ठ आहे, मी काही नाही आहे, कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हाच दिली का वांगोली, अशा स्वरूपाचं त्यांनी वर्णन केलं होतं. आणि म्हणून असावं म्हणून पंतांना ते 172 पत्रामध्ये पंतांना 11 चुका दाखवून दिल्या. तसंच या पत्रामध्ये सुद्धा गोपाळ भगवजी सारखा स्वतः बालावधूताचाच शिष्य, बालावधूतच स्वतः अत्यंत साधा भोळा, अत्यंत नम्र, अत्यंत पूर्णपणे निष्ठावान असलेला गोपाळ भगवजी तो स्वतःला परदेशी म्हणून घेतो. ह्याचं पंताला खूप वाईट वाटलं. आणि म्हणून पंत महाराजांनी सुरुवातीला जे उद्गार व्यक्त केलेले आहेत, मूर्खत्वाची सीमा झाली वगैरे, त्यासाठी आहेत. तर आपण सवडीनं मिळालं तर कधीतरी पत्र वाचन करतो, मिळालं तर कधी पत्र भजन करतो. तर आपण त्यातनं हे शिकलं पाहिजे की गोपाळ भागवजी सारख्या नित्य स्मरण करणाऱ्याला, कल्याण सारख्या नित्य अभ्यास करणाऱ्या, नित्य योगासनं करणाऱ्या, नित्य प्राणायाम करणाऱ्याला, अशा माणसाला सुद्धा सद्गुरु भक्तीपासून काही वेळा विचलित होण्यासारखा हा संसार इतका भयानक आहे. आणि म्हणून त्यातलं मुख्य जे त्यांनी शेवटच्या पैशात सांगितलंय, सद्गुरुद्वारीचे श्वान आम्ही भुंकतो गुरुनाम, सुधीरनी छान सांगितलं. तर तसं आपण आपल्या काहीही इच्छा आकांक्षा न ठेवता गुरु ठेविलं तैसे राहावे, कैवल्य सुख भोगावे. त्यांनी दिलं जेव्हा तर आपल्या त्याची सगळी काळजी तोच करतो, जेवायला देतो, सगळं करतो. आपल्याला पैसे लागतात ते पैसे तो पुरवतो. आपल्या संसारातल्या सगळ्या अडचणी तो पुरवतो. योगक्षेम वाहम्यम आपल्याला अनुभव प्रत्येकाचा आहेच तो.
मग असं असताना आपण आपल्या काहीतरी कल्पना लढवून मला काहीतरी अमकं मिळालं पाहिजे, मला तमकं काहीतरी मिळालं पाहिजे, अशा प्रकारचे कुठलीही उठाठेव न करता सद्गुरूचरणी पडून राहूया आपण. दुसरं कुठलंही कर्तव्य, दुसरा कुठलाही धर्म आपल्याला नाही आहे. मोक्षेच्छा धरावी पंतांनी सांगितलेलं आहे. पण आम्हाला मोक्षेच्छा म्हणजे काय ते पण माहिती नाहीये. तर जन्म-मरण सारखं जे होतं, त्या जन्माच्या फेऱ्यातनं आपण चुकावं, हे जन्म चुकावं असं सगळेच अभ्यास करणारे, सगळेच परमार्थाच्या वाटस्वरूप सगळे मोक्षाची इच्छा धरतात. त्याप्रमाणे आपण मोक्षाची इच्छा धरूया. मुक्तीशी मागे टाकून नाचतो, सारून नाचतो, हे आपण आहोत. पण तो अनुभव आपल्याला आत्ता नाहीये. म्हणून आपण आत्ता ते पद म्हणणं ठीक आहे, आनंदात आपल्याला पद म्हणण्याने आनंद येतो. लोकांना पण आपल्याला हे करता येतं. पण तो अनुभव आपल्याला मुक्तीशी मागे टाकून नाचतो, दत्तजी भजतो, हे जे आपलं ध्येय आहे, त्या ध्येयाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीनं आपण संसारातल्या कारणांनी खचून न जाता, दत्तभजन न सोडता, सद्गुरुद्वारीचे श्वान होऊन गुरुनाम भुंकत राहूया. आणि त्या गुरुनामात काय काय आहे, कालच्या आपण 22 नंबर पत्रामध्ये बघितलेलंच आहे. तर ते गुरुनाम आपण घेत राहूया. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद बाप्पा. आता मी अभिजित दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. एक्सलंट. मारुती दादा, तुम्ही छान बोललात. पण छान छान अभ्यास आणि खूप छान फ्लो होता आणि वाचन करता करता तुम्ही मध्ये सांगत होतात, खूप छान. आणि ऍज युजल आबा आणि सुधीरने आणि अप्पानी तर आपल्याला सगळं सांगितलेलंच आहे. त्यातल्या काही लाईन्स खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे पहिलीच लाईन एवढी आनंद देणारी आहे, आता मात्र मूर्खत्वाची सीमा झाली. तसंच सकाळी सकाळी हे वाचणं किंवा हे ऐकणं, याचं आकलन करून घेणं, हे म्हणजे खूप बरं वाटतं. आता मात्र मूर्खत्वाची सीमा झाली. दिस इज एव्हरीवन. दिस इज नॉट फॉर गोपाळ बागोजी कुक. हे आपण सुद्धा इंट्रोस्पेक्ट करायला पाहिजे की आपण सुद्धा काय दशेमध्ये आहोत. त्याच्या आज्ञेप्रमाणे वाघ, वेडा चार टाकून दे. दिस इज फंटॅस्टिक लर्निंग्स. यातलं जर काय काढायचं असेल तर मूर्खत्वाची सीमा झाली बाबा. जरा सगळ्यांनी विचार करा, किती मूर्ख आहोत आपण सगळे. गुरुपुत्राचे धर्म त्याने असं 2 लेवल सांगितले, प्रथम आणि नंतर. इज व्हेरी अंडरस्टँडिंग साठी चांगलं आहे की प्रथम आणि नंतर म्हणजे 2 तनुवंदन अर्पण कर आणि आत्मज्ञानाचा अभ्यास कर. 2 लेवल्स आपण जसं प्रेमधरंगात वाचतो, प्रथम आणि नंतर, म्हणजे अशा 2 त्यांनी वेगळ्या लेवल्स अशा अंडरस्टँडिंगच्या सांगितलेल्या आहेत की तू तनुवंदन अर्पण करणार नाहीस तोपर्यंत तुझं तुर्य स्थितीमध्ये त्या अभ्यासाची जी सीमा आहे ती जाणार नाही पुढे. पण तनुवंदनच अर्पण करत नाहीयेस तर तुला पुढचा जो सगळा तुझा प्रवास आहे तत्वमसीचा किंवा त्याचा अभ्यासाचा किंवा त्याचा, तो नुसतं तुझा तो भास असणार आहे. तू खरं तनुवंदनच अर्पण नाही केलंस तर बाकी सगळे जे तुला जर तू अभ्यास करायला लागला असं तर भास होतील. फर्स्ट यू सरेंडर युअर सेल्फ. ते विषयच्या सगळ्या ज्या इच्छा ज्या आहेत त्या सगळ्या संपायला पाहिजेत, मग तो अभ्यास कर. मला असं वाटतं की आय थिंक ही इज ट्राइंग टू टेल देम त्यांना की तू अनुग्रहाची आठवण करून घे. अनुग्रहात तुला काय काय सांगितलं आहे. तुला त्या दत्तानी म्हणजे बालमुकुंदाने अनुग्रहाच्या वेळेला तुला काय काय दाखवलंय. विश्वरूप दर्शन जे काही जणांना झालं होतं, आपल्याला विश्वरूप दर्शनच होतं त्यावेळेला अनुग्रहाच्या वेळेला, असा माझा समज आहे. आय फील दॅट वे की यू हॅव बीन शोन की व्हॉट यू आर. जसं तुझा देह आधी करून दृश्यभास होतो, तो पंचभूतात्मक असून तू याहून निराळा एक आत्मा आहेस आणि तू स्वयंप्रकाश आहे आणि तो स्वयंप्रकाश दाखवला जातो. सो दीज 2 लेवल्स, आय मीन यू हॅव फॉरगॉटन दॅट की दीज 2 थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. हे 2 गोष्टी फार छान अभ्यास करण्याला आपल्या सगळ्यांना वारंवार विचार करण्यासाठी आहे. आणि प्रारब्ध समाधीपर्यंत हे सगळं आहेच. यू आर नॉट गोइंग टू गो आउट एनिवेअर. तुझी कर्तव्य काम तुला करतच राहायचंय. तुला जे तू ऍज यू बॉर्न ऍज अ सन, यू बॉर्न ऍज अ, तू आता हजबंड आहेस, तू पेरेंट आहेस, सगळी कर्तव्य तुझी पूर्ण करायची आहेत. जगाची जन्माला आलास म्हणून सगळी कर्तव्य पूर्ण करायचे. तुला काय पळून जायचं नाहीये. पण तोपर्यंत तू काय करणार. ऍट द एंड तर माहिती तुझं काय होणार आहे, पण तोपर्यंत काय करायचं. तोपर्यंत तुला गुरुभजन करायचं आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे खूप खूप महत्वाचं पत्र आहे. असं मला ह्याच्यातनं
2-3 लाईन्स फार लक्षात ठेवणार. एकदम मूर्खत्वाची सीमा झाली. हे सगळ्यांनी, मी तर नक्की विचार करायला पाहिजे की मूर्खत्वाची सीमा झाली माझ्याकडनं. एवढं सगळं माहिती असून, एवढं सगळं असून सुद्धा आपण अजूनही त्या पायऱ्या चढू शकत नाही, की त्या पायऱ्यावर आपण अडतोय कुठेतरी. गुड लर्निंग्स. छान छान, सगळ्यांनी खूप छान सांगितलं. आणि या सगळ्या अभ्यास करून सद्गुरु दारीचा कुत्रा होऊन राहणं हे महत्वाचं आहे. पप्पांनी पण छान पद्धत सांगितली. व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू. धन्यवाद रवी दादा. आता आपल्या आजच्या पहिल्या पत्राचं विवेचन आणि मार्गदर्शन झालंय. आजचं दुसरं पत्र हेही गोपाळ बाबूजी कोप यांनाच लिहिलेलं आहे. पत्र क्रमांक 67. मी श्री अवधूत कुलकर्णी दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्राचं विवेचन सुरुवात करावी. अवधूत. नमस्कार, आवाज येतोय माझा? हो, येतोय. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी अवधूत कुलकर्णी आज पत्र क्रमांक 67 सादर करणार आहे. जसं आता दादांनी सांगितलं की हे पत्र पण गोपाळ श्रीपाद भागोजी कोप यांनाच लिहिलंय. हा एक छान योगायोग आहे. पण अजून एक चांगला योगायोग ह्याच्यातला म्हणजे हा जो संसार कामना टाकून मोक्षेच्छा धरून राहणं हेच आपलं एकमेव कर्तव्य आहे. हा जो विषय किंवा आज्ञा पंतांनी सांगितलंय त्याचं थोडक्यात कंटिन्युएशन पण आहे. त्यामुळं हे पत्र सलग मागच्या पत्रानंतर हे पत्राचं विवेचन करायला आपल्याला खूप मजा येईल. प्रिंटिंग मध्ये एक चूक जाणवते मला. हे तारीख 27 डिसेंबर 1880 अशी छापली आहे, पण त्याच्या आजूबाजूची पत्र 1889 ची आहेत. तर कदाचित ही तारीख 1889 असू शकते. तर ते एकदा बघायला पाहिजे. पण मी आता आपल्या शिमच्या पत्रातलीच तारीख इथं वापरली आहे प्रेझेंटेशन मध्ये. अवधूत. तर अवधूत. हा अरे माझ्याकडे पहिलं हे आहे, तर त्याच्यामध्ये 27 डिसेंबर 1889 आहे. होय होय 89च आहे. माझ्याकडे सुद्धा आहे त्याच्यामध्ये. आणि चरित्रामध्ये पण हा रेफरन्स आहे, तर त्याच्यामध्ये पण 89च आहे. ठीक आहे, मी तो बदल करून घे. 89. तर हे श्रीपाद गोपाळ श्रीपाद भागोजी कोप म्हणजे कोण? तर बऱ्याच जणांनी म्हणजे मागच्या पत्रात पण याचं विवेचन केलं. आपल्या तिन्ही मार्गदर्शकांनी यांच्याबद्दल सांगितलं, त्यामुळे मी फार त्याच्यात जाणार नाही. 2 रेफरन्सेस जे भक्तालाप आणि श्रींची पत्रेमध्ये आलेत, हेही आपण मागच्या काही पत्रांच्या विवेचनामध्ये बघितलेत की भक्तालापात पंत म्हणतात, वेदपाळद्वारे निजबोधाची नित्य वृष्टी आणि प्रेमसागराच्या अनंत लहरी माझ्या करता उठवल्यास, किंवा श्रींच्या पत्रांमध्ये म्हणतात की प्रेमाचा गड्डाच उपटून त्याचे एक छत्रत्व कल्याण व शंकर यांनी आपल्या हाती घेऊन चंद्र सूर्याप्रमाणे त्रिजगतात मला अभिमान बाळगण्याचे शुरत्वाने तळपतायत. तर या वाक्यामधनं श्रीपंत आणि गोपाळ भागोजी खोप यांच्यातला बंधुभाव तर स्पष्ट होतोच, पण त्यांची आध्यात्मिक प्रगती सुद्धा खूप प्रकर्षाने आपल्याला दिसून येते. या पत्राचा संदर्भ बघायला गेला तर असं वाटतं की भागोजी खोप हे साध्या भोळ्या स्वभावाचे असल्यामुळं त्यांना सगळेच लोक वंदनीय वाटत असतील आणि सुरुवातीला त्यांची मतं पटत असतील, पण नंतर मग कुठल्याच्या प्रसंगानं त्यांच्या वागण्यामुळे काही भ्रमनिराश झाला तर मग ही वंदनीय लोक असं का वागतात, असं का करतात, असे काहीतरी प्रश्न त्यांना पडले असावेत. आणि हा पहिला प्रश्न विचारल्यानंतर साधारणपणे श्रीपंतांची विचारपूसही त्यांनी केली असावी या पत्रात, असं साधारण सिच्युएशन किंवा पत्राचा संदर्भ जाणवतो इथं. तर मग नक्की पत्रात काय आहे? पत्रात पंत म्हणतात, गोपाळ भागोजी खोप. पत्र पोचले, हकीकत मनन केली. या जगतातील प्रत्येक वस्तू, स्थूल व सूक्ष्म व्यवहार पूर्वीच ठरलेले कलाकलाने दिसून येतात. ते पाहता कर्तृत्वाचा पूर्ण अभाव दिसतो.
विनाकारण परस्वाधीन गोष्टींचा अभिमान धरून का तळमळावे? समर्थाचे चिंतनात काळ घालवावा हे बरे. या जगातील प्रत्येक स्थूल व सूक्ष्म व्यवहार पूर्वीच ठरलेले कलाकालाने दिसून येतात. खूप महत्वाचं आणि परिवर्तनकारक वाक्य. हा सिद्धांत आहेच, पण हा आपला अनुभव सुद्धा नाही का? आपला जन्म, मृत्यू, श्वास, विचार, मन, भावना, प्रतिक्षिप्त क्रिया या आपण आपल्या म्हणतो, पण या गोष्टींवर आपलं काही चालतं का? मित्र, नातेवाईक, कार्यालयातले सहकारी, जी काही जवळची मानली जाणारी आपली माणसं आहेत, त्यांच्या वागण्यावर, विचारावर आपला कधी काही अधिकार चालतो का? इतकंच काय, तर आपण जन्माला घातलेल्या किंवा वाढवलेल्या मुलांच्या बाबतीत सुद्धा हाच अनुभव नाही का? आपण थोडंसं वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तरी विश्व निर्मितीपासून जे काही घटना घडतायत त्या वैज्ञानिक नियमानुसार होत आल्या. आपले विचार, इच्छा, कार्य हेही आपल्या शरीरांतर्गत घडणाऱ्या वैज्ञानिक क्रियांचीच उत्पत्ती. मग जर याचा विचार केला तर विश्वनिर्मितीपासून घडणाऱ्या घटना त्यांच्या वैज्ञानिक नियमानुसार ज्या काही घडणार आहेत त्या आधीच ठरलेल्या आहेत. प्रत्येक सूक्ष्म व स्थूल व्यवहार आधीच ठरलेले नाहीत का? आणि जर पुढे काय घडणार आहे हे आधीच ठरलेलं आहे आणि ते फक्त कलाकालानं म्हणा किंवा क्षणाक्षणानं म्हणा आपल्या समोर येत आहे, तर हा सिद्धांत पंतांनी इथं मांडलाय. हाच विचार पंतांनी पत्र क्रमांक 96 मध्ये सुद्धा सांगितलाय. होणारे तेच होते, न होणारे काही केल्याने होत नाही. इथं थोडासा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सुद्धा पंतांचा विचार दिसतो की जर भविष्य हे क्षणाक्षणानंच आपल्या समोर येणार आहे तर ते आधीच जाणून घेणं ही एक अंधश्रद्धा आणि न होणारे काहीही केल्याने होत नाही म्हणजे काहीतरी उपाय करून ते आपण बदलू शकतो ही तर त्याहीपेक्षा मोठी अंधश्रद्धा. असो, स्फुटलेख भाग 1 मध्ये पण पंत म्हणतात, प्रपंचात करावयाच्या अनेक खटपटी व्यर्थ आहेत, कारण प्रारब्धाखेरीज काहीच होत नाही. हा निश्चय खरा आहे तर लौकिक वनितादी संपत्ती नेहमी असावी, जाऊ नये म्हणून का प्रयत्न करावा? प्रारब्ध खरे जाणून उगीच आशारहित आपण का होत नाही? हे एकदा आपल्याला समजलं, पटलं की सगळीकडे कर्तृत्वाचा अभावच दिसतो. मी काही केले म्हणजे हे घडणारच होते त्यापेक्षा वेगळे काही घडवले का? ते शक्यच नाही. ती प्रेमळ सद्गुरू श्री पंत माऊलीच हा सगळा चिदिवलाच खेळ मांडून हा खेळ खेळत आहे. मग असा असता अमुकच झालं पाहिजे, तमुकच झालं पाहिजे, मी असं करीन, तसं करीन, हे असंच का, तसंच का, या संकल्प विकल्प विचारांनी का तळमळायचं? प्रेमलहरी पद क्रमांक 1083 मध्ये पंत म्हणतात, उगीच का न राहावे, आत्मस्वरूपी रमावे. तर हा कर्तृत्व अभाव कसा दिसतो असं म्हणाल तर या पत्रात पुढे पंत म्हणतात, सद्गुरु स्वरूपी लहान थोर भेद बिलकुल दिसत नाही. आपले कच्चेपणानेच कोणतीही गोष्ट वंद्य दिसते. सद्गुरूच्या अखंड ऐक्य स्वरूपात कुठेही खंड नाही, त्यामुळे लहान थोरच काय तर कुठलाच भेद नाही. अशा ठिकाणी आपल्या मनात किंवा विचारात सिद्धांत नीट न बांधल्यामुळे लहान थोर हा भाव दिसतो. आपल्या दोषाचा आरोप जगावर घालणे म्हणजे सर्वत्र मला पहा या सिद्धांतावर पाणी घालणे होय. पूर्वसूत्रादे जीव समूह स्त्री असो, लहान असो, थोर असो, बालमुकुंदाचे घरी आहे आणि सर्वच श्री दत्त नाम गर्जना करीत आहेत. त्यात उच्च नीच भाव का म्हणे आणावा? प्रेमतरंग पान 19 मध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वांना आपली आवड मोठी असते. आपल्या ठाई अनावड कधीच निर्माण होत नाही आणि जो ज्ञानी असतो त्याला मी आत्मा ही प्रतीती असल्यामुळे त्याची प्रीती तेथे राहिली. आपली आपणाला भक्ती आहे, आपली आपण सेवा करतो आणि ज्ञानास मी ब्रह्म हा अखंड अनुभव आहे म्हणून त्याची भक्ती सेवा साहजिकच घडते. आणि आपली आपण सर्व आठवण करीत आहेत, आपणास सर्व ध्यातात आणि ध्यानाला मी आत्मा हा निश्चय आहे, त्यामुळे त्याचे स्मरण ज्ञान सहज घडते. एकंदर काय तर पूर्वसूत्राने जीव समूह स्त्री असो, लहान असो, थोर असो, बालमुकुंदाचे घरी आहे आणि सर्व श्री दत्त नाम गर्जना करीत आहेत. या चिद्विलासात सर्व चराचर नित्य आत्म्याच्या तुष्टीसाठी झटत असून सतत या आत्मस्वरूप सद्गुरूच्या अखंड अद्वैत भक्तीतच रममाण होत आहेत. विषयी जीव सुद्धा विषय रूपाने सद्गुरूचा ध्यास घेतच नाहीत का?
आणि विषयभोग समयी विषयात समरस होताना सद्गुरु स्वरूपी सामरस्य पावत नाहीत का? याप्रमाणे कोणताही जीव, स्त्री असो, लहान असो, पुरुष असो, सर्व सद्गुरूचीच लेकरे सतत विविध नामरूपांनी श्री सद्गुरु स्मरण करतात आणि श्री सद्गुरु दत्त नाम गर्जनच करीत आहेत. कुठलाही भेद कधीच नाही. परावरी व्यापुनी असी नाही ठाव भेदा, नाही ठाव भेदा, भोग्य भोगता भोग तुझी सेविसी स्वानंदा. मग असं असताना आपल्याला तळमळ का उत्पन्न होते? तर प्रत्येक जीवाला आल्या गुणानुसार विश्वाचा खेळ चालावा असं साहजिक वाटतं. हा जीवाचा स्वभावच आहे. आपण सर्व काही गोष्टी त्याच्या आटोक्याबाहेर असल्यामुळे विनाकारण तळमळतो. हेच पूर्वकृत पाप होय. आपल्या स्वभावानुसार, इच्छेनुसार घटना घडाव्यात असं आपल्याला वाटतं आणि ते साहजिकच आहे, कारण तो जीवाचा स्वभाव आहे. पण मगाशी पाहिलेल्या सिद्धांताप्रमाणे सगळ्याच गोष्टी त्याच्या आटोक्याबाहेर आहेत. असं का झालं, तसं का नाही झालं, अशा विचारात आणि चिंतेत आपण तळमळतो. ही तळमळ हेच पूर्वकृत पाप होय. हा संकल्प विकल्प धरून मी अमुक करीन, तमुक करीन, हे असं करीन, तसं करणार नाही, हे मी करीन आणि न करणं, हा जो कर्तृत्व अभिमान धरणं आहे, हेच पूर्वकृत पाप. आणि घटना मनासारख्या का घडत नाहीत, कधी घडणार, काय फळ मिळणार, अशा उठणाऱ्या चिंता, काळजा, तळमळ हेच त्या पापाचे फळ. या पद्धतीनं श्री गोपाळ यांच्या शंका निरसन करून पंत महाराज नंतर त्यांच्या चौकशीचं उत्तर या पत्रात देतात. गुरुद्वादशीच्या उत्सवापासून वृत्ती अति आनंदात आहे. उत्सव म्हणजे सगुण ब्रह्म बालमुकुंद यांचा प्रेमोल्लास. उत्सवातील प्रेम, तो आनंद, तशी लीन स्थिती, तशी निश्चिंती योगाने, ज्ञानाने अनेक खटपटीने मिळायची नव्हे. हा पंतांचा गुरुद्वादशीचा अनुभव, पण हा पण आपलाच अनुभव नाही का? बाळकुंद्रीतल्या उत्सवानंतर किंवा या मागच्या वर्षी आपण जे घरी केले किंवा ऑनलाईन उत्सव साजरे केले, त्यात सुद्धा आपल्याला हाच अनुभव आला नाही का? या उत्सवातून निर्माण होणारा आनंद, आपल्या गुरुबंधूंचं, भगिनींशी मिळणारा, त्यांच्याशी होणारा परिचय किंवा संवाद, याचा आनंद, त्याची लीन स्थिती, त्याची निश्चिंती, ही इतर कोणत्या गोष्टींना मिळण्यासारखी आहे का? या प्रत्येक उत्सवाच्या शेवटी आपण जेव्हा म्हणतो जन्मोजन्मी ऐसा सद्गुरू मिळावा, भक्त मेळा ऐसा सदा सजावा, त्यावेळच्या भावना इतर कुठल्याही खटपटीनं मिळण्यासारख्या आहेत का? पुढं पंत म्हणतात, बालाधूता शरण गेल्यापासून अनेक कष्ट सोसले, भजनी नाचलो, प्रेमाकरता, दर्शनाकरता हवे हवे ते केले. या उत्सवात बाळमातेचा प्रेम पाहना, त्याचे दयाळुत्व बाहेर पडून अखंड पिऊन धन्य झालो. सर्वत्र मला पहा, हे ध्यानात धरून सुखी हो. श्री बालाधूतांना शरण गेल्यापासून त्यांच्या सगुण निर्गुण भेटीसाठी, सहजावस्थेतील ऐक्य प्रेमासाठी श्रीमंत महाराजांनी नाम, योग, भजन सर्व काही केलं. पण या उत्सवात सहजच बाळमातेचा ऐक्य प्रेम पाना, त्यांचा दयाळूपणा हा पिऊन श्रीपंत महाराज तृप्त झाले आहेत. या पत्राचा शेवट एक अमृत सिद्धांत वाक्य आणि आज्ञा यांनी पंत महाराज करतात. सर्वत्र मला पहा, हा सद्गुरु सिद्धांत ध्यानात धरून सुखी हो. जर सगळीकडे सर्वत्र कनवाळू प्रेमळ माताच असेल तर सदा सर्वदा सुखच आहे. पत्र बघताना आपण सिद्धांत आणि उपदेश बघितले, मी परत त्याच्यावर विवेचन करत नाही. हे काही रेफरन्सेस आहेत ज्या या विवेचनासाठी वापरलेत. प्रश्नावलीमध्ये आपण साधारण 4 प्रश्न या पत्रात बघू शकतो. या विश्वात आपल्या कर्तृत्वाचा अभाव कसा दिसतो हे आपल्या स्वतःच्या अनुभवातून आपण स्पष्ट करूया. जीवाच्या कुठल्या स्वभावामुळे तो तळमळतो, पूर्वकृत पाप कुठले? श्रीपंत महाराजांनी सर्व समान असून त्यांच्या मनात आपल्या मनात उच्च नीच भाव ठेवू नये हे कोणत्या सिद्धांत आणि अनुभवाच्या माध्यमातून प्रगट केलं आहे? आणि सुखी होण्याचा राजमार्ग कुठला? तर या पत्राचा थोडक्यात सारांश सांगायचा म्हणला तर या चिदविलास खेळातील सर्व गोष्टी पूर्वनियोजित आहेत. मी काही करू शकतो, बदलू शकतो असा विचार आपल्या गुणानुसार, इच्छेनुसार या विश्वाचा खेळ चालावा हा आग्रह फोलच आहे.
आणि मनशांती बिघडवून तळमळ निर्माण करणारा आहे. हा कर्तृत्व अभिमानच पाप आणि ती तळमळ हेच त्या पापाचे भोग. श्री सद्गुरू त्याच्या बोधप्रेमामृताचे तीर्थ निज शिष्यांना पाजून ताबडतोब हे पाप बीज समूळ घालवून निज शांतीच्या प्रेम डोहात अखंड कैवल्य सुखात आपल्या निज भक्तांना समरस करून घेतो. माझा संसार परमार्थ तूच पाहतोस, संसार परमार्थ दोन्ही गुरुदत्त चालवी पाहिजे. त्यामुळं हे सगळं आपलं कर्तव्य नाही हा सिद्धांत पटल्यानंतर फक्त 1889 पदच म्हणावं असं वाटतं. हेची मागणे तुला दत्ता आहे तैसे ठेवी, मजला कर्तव्य न काही, मजला कर्तव्य न काही. श्री गुरुदेव दत्त. जय दत्तगुरु, जय दत्तगुरु. धन्यवाद अवधूत. खूप छान पत्राचं विवेचन केलं. प्रेझेंटेशनही खूप छान अवधूत, खूप छान. आता मी आबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदेव दत्त. अवधूत कुलकर्णी, धन्यवाद. धन्यवाद आबा. पत्र खूप छान उलगडून सांगितलं. गोपाळ भागूजी कोपांचे व्यक्तिपरिचय पण चांगला दिला आपण. काही ठराविक गोष्टी मार्मिकपणे सांगितल्या. तर गोपाळ भागूजी कोपांचं आजच्या सत्रातलं हे दुसरं पत्र आहे. हा योगायोगच म्हणावा लागेल. मगाशी आपण एक महत्वाची गोष्ट सांगितली की गोपाळ भागूजी कोप आणि कल्याण सारखे पंतांच्या जवळ असणारे, पंतांना जवळून ओळखणारे, पंतांच्या बोधाशी साधर्म्य असणारे लोकांना सुद्धा संसाराबद्दल, म्हणजे अशा व्यक्तींना सुद्धा हा संसार किती मोह पाडतो, म्हणजे ते संसाराचं, तो संसार आसार असून सुद्धा तो कसा या विश्वाला गुरफटून टाकतो. तर मग आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांची ते काय गत, असा त्याच्यातून प्रश्न निर्माण होतो. म्हणजे संसार खरोखरच सर्व संतांनी संसार आसार आहे, आसार आहे असे म्हणजे सांगितले. आणि तो दिसतो, जसा दिसतो तसाच तो आहे पण. म्हणून इथं महाराज म्हणतात की पत्र पोचले, हकीकत मनन केली. वाचले असे म्हटलेलं नाही किंवा मला समजले असं म्हटलेलं नाही, मनन केली म्हटले. मी स्मरण मनन पैकी मनन केली असं म्हटले. आणि पुढे म्हणतात की या जगातील प्रत्येक स्थूल सूक्ष्म व्यवहार, म्हणजे दृश्य अदृश्य जे काय सगळे व्यवहार आहेत ते पूर्वी ठरलेलेच आहेत. म्हणजे काय ते अगोदरच घटित झालेले आहेत. आता अचानक पुढे आल्यानंतर कलाकालाने ते दिसू लागलेलं आपल्याला ते अघटित काहीतरी झालं असं वाटतंय, पण ते अघटित न होता ते घटितच आहेत, पूर्वीच ठरलेलं आहे. जे जे होणार ते अगोदरच ठरलेलं आहे. अचानक ते दिसू लागल्यानंतर किंवा त्याचा प्रभाव जाणवा लागल्यानंतर आपल्याला वाटतं की हे असं कसं झालं, पण ते अगोदर त्याचं ठरलेलं असतं. येथे पाहता कर्तृत्वाचा पूर्ण अभाव दिसतो. आणि हे घटित अघटित ह्या गोष्टी ज्या आहेत हे तर पाहता आपल्या कर्तृत्वाचा पूर्ण अभाव, कारण आपण त्याच्यामध्ये काही बदल करू शकत नाही. विनाकारण परस्वाधीन गोष्टीचा अभिमान धरून का तळमळावे, कारण हे परस्वाधीन गोष्टी आहेत. ह्या जे जे होणार आहे ते आपल्या तंत्रात नाही. म्हणजे जे आपल्या तंत्रात नाही, आपल्या स्वाधीन नाही, जे परस्वाधीन आहे त्या गोष्टीचा अभिमान धरून का तळमळावे, कारण आपण कितीही प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. मग तुमचं तळमळणं, आमचं तळमळणं हे निरर्थक आहे. समर्थाचे चिंतनामध्ये काळ घालवावा हे बरे. मग त्याच्यापेक्षा समर्थाच्या चिंतनामध्ये वेळ घालवावा हे अतिशय हितकारक आणि तेच इष्ट आहे. सद्गुरु स्वरूपी लहान थोर भेद बिलकुल नाही, कारण सद्गुरु हा सर्वांना
सर्व विश्व हे सर्व विश्वाला तो एकाच मापानं मोजतो. माझेच तुम्ही निज माझ्या निजातूनच तुमचा जन्म झालेला म्हणून तो सर्वांना तो एकाच मापानं मोजतो. त्याला भेद करतच नाही. लहान मोठा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कुठलाच तो भेद करत नाही. आपले कच्चेपणाने कोणतीही गोष्ट बंदिस्ती. मग आपल्या कच्चेपणामुळं किंवा आपल्या अज्ञानामुळं आपल्याला तसं ती दिसतं. आणि मग आपण काय करतो? आपल्या दोषांचा आरोप जगावर घालणे म्हणजे सर्वत्र मला पहा या सिद्धांतावर पाणी घालणे होय. आपल्या दोषांचा आरोप म्हणजे माझं जे 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 काय होतं किंवा आपल्या दोषानुरूप दोषदृष्टीनुरूप चांगलं झालं की आपण म्हणतो मी केलं आणि काहीतरी वेगळं घडलं की आपण म्हणतो की ते दुसऱ्यांच्यामुळे झालं. तर तसा आरोप जगावर करणे म्हणजे सर्वत्र मला पहा. मग सर्वत्र तोच आहे. जळी काष्टीपाषाणी तोच आहे. ने नानास्ति किंचन. त्याच्याशिवाय काहीही नाही. सर्वत्र मला पहा. याला ठिकाणं दिली ननहिडी असं पंत महाराजांनी बाळाप्पांनी सांगितलं, पंतांनी सांगितलं सर्वत्र मला पहा. गीतेमध्ये म्हटलंय की पश्य सर्वत्र मामेकम. हे जे सिद्धांत आहेत ही अमृत वाक्य आहेत. ही अमृत वाक्य यांच्यावर मग पाणी सोडल्यासारखं आहे की जे दुसऱ्यामुळं काहीतरी माझं होतं की अन्यामुळं माझं काहीतरी होतं असं म्हणणे किंवा आपला दोषारोप दुसऱ्यावर घालणे म्हणजे सर्व या सिद्धांतावर पाणी सोडणे होय. मग नुसतं तोंडानं म्हणून काय उपयोग त्याचा? पूर्वसूत्राने जीव समोर स्त्री असो, लहान असो, थोर असो, बालमुकुंदाच्या घरीच आहेत. सर्व हे बालमुकुंदांचंच घर आहे विश्व म्हणजे. आणि या विश्वामध्येच सर्वत्र आहेत. आपण म्हणतो माझं घर तुझं घर, पण हे सगळं विश्वामधलाच आहे. आपण पार्ट आहोत आणि सर्वच दत्त नामगर्जना करीत आहेत. इथं व्यभिचार काहीच घडत नाही. प्रत्येक जण चांगलं कृत्य करतो, दूषित कृत्य करतो, ते हे सगळं दत्तनाम गर्जनाच आहे ती. कारण कर्तृत्व आपल्याकडे काहीच नाही. माझ्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही असं समर्थ म्हणतात. मग विश्वात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी हे त्याच्याच इच्छेने घडतात. म्हणजे दत्तनाम गर्जनात हे सगळी कृत्य तोच करून घेतो. त्यात उचनीच भाव का मनी आणावा. प्रत्येक जीवाला आपल्या गुणानुसार विश्वाचा खेळ चालावा असे साहजिक वाटते. हा जीवाचा स्वभाव आहे. ज्याचा स्वभाव सत्वगुणी आहे त्याला वाटतं की बाबा सगळ्यांनी माझ्याशी सत्वानं वागावं, प्रेमानं वागावं, चांगल्या भावनेनं वागावं असं वाटतंय. ज्याचा रज स्वभाव आहे त्याला कारण त्या रजाचं प्राबल्य ज्याच्याकडे आहे त्याला रजाप्रमाणेच त्याला सगळं जग दिसणार किंवा तशा लोकांनी वागावं असं त्याला वाटतं. म्हणजेच आपल्या गुणानुसार जगाने वागावं असं त्याला वाटत असतं आणि हा जीवाचा स्वभाव आहे. पण जीवभावच खोटा आहे. पंत महाराज एका पदामध्ये म्हणतात की खोटारे बहुतेक खोटारे 236 क्रमांकाचं पद आहे त्याच्यामध्ये जीवभाव थोटारे म्हणतात. ते जीवाचा जो भाव आहे तो थोटा आहे. एक मिनिट बघा 236 विषम प्रारब्ध भोगुनुसारी जे जीव प्रयत्न थोटारे असं खोटारे खोटारे गुरुभजनी काळ लोटारे याच्यामध्ये असं ते म्हणतात की जीव प्रयत्न हा थोटा आहे. थोटा आहे म्हणजे तो पांगळा आहे, लोळा आहे, हात नाहीत त्याला आणि मग तो काय करणार आहे. त्याला त्याचा किती स्वभाव असला जगानं माझ्याप्रमाणे चालावं तरी ते होऊ शकत नाही. पण सर्व काही गोष्टी त्याच्या आटोक्याबाहेर असल्यामुळे विनाकारण तळमळतो. होणाऱ्याशी यत्नानं चाले चिंता का मानसी. ज्याचे होणार आहे त्याला आपला यत्न काही चालत नाही आणि मग तळमळतो का तर तळमळून काही उपयोग होणार नाही. हेच पूर्वकृत पाप. आपल्या जे होणार तसंच होणार आहे आणि आपण ते बदलू शकत नाही. मग हे पूर्वकृत पाप आहे. गुरुद्वादशीच्या उत्सवापासून वरती अति आनंदात आहे. उत्सव म्हणजे सगुण ब्रह्म सद्गुरु बालमुकुंद यांचा प्रेमोल्लास होय. उत्सव म्हणजे आता आपण बाळकुंद्रीतला उत्सव बघितले, अनेक उत्सव आपण हे केले, तरी पण गेल्या वर्षीचा जो उत्सव झाला त्याच्यानंतर त्याची तृप्ती होत नाही. परत परत उत्सव व्हावा असं वाटतं. याचा अर्थ काय त्या उत्सवाला
ते सगुण ब्रह्म आहे, सगुण ब्रह्माचा तो उत्सव आहे. आणि पंत महाराज म्हणतात की एका पदामध्ये, उत्सवाची कहाणी ही प्रेमाची उजळणी. त्यावेळेला सगळी प्रेमाची उजळणी होत असते. गरीब थोर, लहान श्रीमंत, गरीब, काहीही भेदाभेद नाही तिथं. अशी एकमेकाची प्रेमाची मिठी खरी जी ऐक्य आहे, गुरु शिष्याचं ऐक्य, गुरु गुरुपुत्रांचं जे ऐक्य आहे ते त्यावेळेला बघायला मिळतं. राग, लोभ, द्वेष काहीही त्याच्यामध्ये कुठलाही अनिमित्यपणा असतो सगळा. अनिमित्य बंधुप्रीती असते. असा जो बालमुकुंद यांचा प्रेमोल्लास होय, उत्सवातील प्रेम तो आनंद, तशी लीन स्थिती, तशी निश्चिंती योगाने ज्ञानाने अनेक खटपटीने मिळावीची नाही. आणि खरोखर उत्सवातील प्रेम वगैरे आनंद स्थिती, लीन स्थिती, निश्चिंती योगाने ज्ञानाने अनेक खटपटीने मिळायची नाही, असं जे महाराज म्हणतात हे एकदम तीव्र सत्य आहे. कारण आपण उत्सव प्रेमी आहोत, उत्सवामध्ये राहिलेलो आहोत, उत्सव मध्ये आपण आनंद घेतलेला आहे. तो उत्सव खरोखरच उत्सव तो. उत्साह देऊनी उत्सव करवी बालावधूता, पंत महाराज म्हणतात. उत्साह देऊन उत्सव तुची, उत्साह तोची असे म्हणतात ते. कारण उत्साह देणारा तोच, उत्सव पण करणारा तोच. बालावधूता शरण गेल्यापासून अनेक कष्ट सोसले, भजनी नाचलो, प्रेमाकरता दर्शनाकरता हवे हवे ती केले. सुरुवातीला कष्ट प्रत्येक गोष्टीत असतातच. या उत्सवात बाळमातीचा प्रेमपाना त्याच्या दयाळतो. म्हणजे खरोखर अनिमित्य बंधुप्रीती कशी असते, अनिमित्य प्रेम कसं असतं, हे उत्सवच्या वेळेला मात्र मला बाळमातीचा प्रेमा, त्याचे दयाळत्व बाहेर पडून अखंड पिऊन धन्य झालो. अखंड पिऊन, कंठापर्यंत पिऊन पूर्ण तृप्त झालो. सर्वत्र मला पहा हे ध्यानात धरून सुखी हो. आणि मग शेवटी ते अमृत वाक्य सांगतात, सर्वत्र मला पहा. मीच सर्वत्र भरलेला असल्याला त्या ठिकाणी तू सर्वत्र मला पहा. हे वाक्य ध्यानी धरून सुखी हो. तुझा दत्त सर्वा ठाई आपण राहे, नाही द्वैता द्वैत भीती, नाही द्वैता द्वैत भेद. श्री गुरुदेव दत्त. विश्वनाथ. धन्यवाद आबा. आता मी सुधीर दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना नमस्कार. गोपाळ भागवजी कोपांना लिहिलेलं 67 क्रमांकाचं पत्र सादर केलं. त्यानं नेहमीप्रमाणेच अत्यंत सुबद्ध रीतीनं त्याचं विवेचन मांडलं. छान, शिस्तशीर. त्याबद्दल त्याचं कौतुक. मला हा जरा शिस्तीचा भाग त्याच्याकडनं शिकला पाहिजे. फार वाहवत जातो. आबांनी त्या पत्राचा उहापोह छान केला. त्या पत्रामधला जो मजकूर आहे, गोपाळ भागवजी कोपांच्या विषयी व्यवस्थित सांगितलं दोघांनी आणि मारुती नाईकांनी पण. पत्राची सुरुवात करताना पत्राची पोहोच देऊन केली आहे. आणि जगातले प्रत्येक स्थूल सूक्ष्म व्यवहार पूर्वी ठरलेलेच कालाकालानं दिसू लागतात, असा सार्वत्रिक जो अनुभव आहे, सगळ्यांनाच अनुभव आहे हा, की एव्हरीथिंग इज वेल प्रीडेस्टिन्ड. आणि जेव्हा जी गोष्ट घडायची तेव्हा ती गोष्ट घडते. सूर्य 6:15 उगवायचा आहे, उगवणार. संध्याकाळी मावळायचा आहे, तो ठरलेल्या वेळेलाच मावळणार. सूर्य उगवणं मावळणं करताना सूर्याच्या ठिकाणी मी उगवतो, मी मावळतो हा भाव आहे का? नाहीये. ह्याच पद्धतीनं म्हणजे सूर्य उगवला मावळला असं जरी दिसलं, असा जरी अनुभव आला, तरी त्याच्यामध्ये कर्तेपणाचा अभाव आहे. इथे पाहता कर्तृत्वाचा पूर्ण अभाव दिसतो, असं पंत महाराज स्पष्ट सांगतात. आणि हा अत्यंत महत्वाचा सिद्धांत. आपी आप जग विलसे, प्रेमास्तव दोन भासे, आपुले ठाई रमतसे, चित्विलास डोही. हा अवधूत संप्रदायाचा सिद्धांतच इथं या शब्दांनी आणलेला आहे.
जगामध्ये जेवढे म्हणून स्थूल सूक्ष्म भले मोठे किंवा अत्यंत बारकाव्याचे असे जेवढ्या म्हणून घडामोडी आहेत या सगळ्या 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 या पूर्वी ठरल्याप्रमाणे घडतात. आणि या सगळ्या घडताना गोष्टी घडत असताना यामध्ये कुठंही कर्तेपणा कुणाकडेच नाही. आता कर्तेपणा कुठंच नाही ह्याविषयी पंत महाराज 7व्या 8व्या पुष्पांमध्ये एका परागामध्ये फार छान स्पष्टीकरण करतात की भगवद्गीतेचा बोध सांगताना सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ह्या उपदेशाकडे भगवान का वळले आणि ते करत असताना कर्मी ह्याला शेवटी तू करता नव्हेस या सिद्धांतावर कसं यावं लागतं, उपासना मार्गी आला तू करता नव्हेस या सिद्धांताला कसं यावं लागतं, ज्ञानाला तू करते पण नाही ह्या सिद्धांताला कसं यावं लागतं, ह्या गोष्टीचा फार छान त्यांनी समजावून सांगितलेलं आहे पंत महाराजांनी. मला वाटलं होतं अवधूत त्याचा संदर्भ देईल म्हणून. संक्षेपानं हाच सगळा भाग 2 पदांमधनं आपल्याला पाहायला मिळतो. पद क्रमांक 966 ते असं आहे, नाही मुळी करता केवी कल्पिसी भोगता, नाही मुळी करता केवी कल्पिसी भोगता. करते पण ज्याच्या ठिकाणी आहे त्यालाच त्या कर्माचं फळ भोगावं लागतं, तोच त्याचा भोगता होतो. करतेपणच जर नाही तर भोगते पण कुठून येईल. म्हणून नाही मुळी करता, मुळामध्ये ह्या जगामध्ये कुणाकडेही करतेपणाचा भाव नाही. अगदी सृष्टी उत्पन्न करता ब्रह्मदेव जो आहे तो सुद्धा मी सृष्टी उत्पन्न केली असं म्हणत नाही. चिद्विलासा मानुनी क्रिया धरिशी अहंता, नाही मुळी करता केवी कल्पिसी भोगता. कर्त्याचा अभाव पूर्ण काम, कर्त्याचा अभाव, कर्त्याचा अभाव पूर्ण का कर्माची चिंता. कर्त्याचा अभाव पूर्ण का कर्माची चिंता, नाही मुळी करता केवी कल्पिसी भोगता, नाही मुळी करता. अवधूत करवी दत्त करता, अवधूत करवी दत्त करता. भोगी प्रेमामृता, प्रेमामृता. भोगी प्रेमामृता, नाही मुळी करता. आणि दुसरं पद जे आहे या बाबतीत ते सद्गुरु दत्तावरती मत्सरीपणाचा आरोप केला. मत्सरी किती तो दत्ता मुळी नुरवीसी करता, मत्सरी किती. जगात करतेपणा कुठंही नाही आणि म्हणून मी करता आहे हा अभिमान सोडला की तुम्ही या सद्गुरु स्वरूपाशी समरसता, निरहंकार होता ही त्यातली खूप. आणि म्हणून विनाकारण परस्वाधीन गोष्टीचा अभिमान धरून का तळमळावं. याच्यामध्ये कर्तेपणा कुठंच नाही. अशा या जगामध्ये सगळ्या गोष्टी जर आपोआप पूर्वी ठरल्याप्रमाणे घडणाऱ्या आहेत तर ज्या गोष्टींमध्ये आपण काहीही बदल पाडू शकत नाही त्याविषयीची तळमळ धरणं योग्य नव्हे असा उपदेश पंत महाराज गोपाळ करतात. आणि मग काय करायला पाहिजे. काही न केल्या शांती न मिळे, दूर त्याशी सद्दत्त भक्ती. आम्हाला काहीतरी करत राहावंसं वाटतं सारखं. मग ते करायचंच असेल तर बाबा रे समर्थाच्या चिंतनामध्ये काळ घालवावा हे बरं. सद्गुरु स्वरूपी लहान थोर भेद बिलकुल दिसत नाही. सद्गुरूचं स्वरूप सगळीकडे व्यापून आहे.
त्याच्या ठिकाणी हा लहान हा थोर असा फरक बिलकुल दिसत नाही. सगळं सद्गुरूचं स्वरूप जे आहे हे एक रस आहे, एकच आहे सगळीकडे. आणि म्हणून आपल्या कच्चेपणामुळं कोणतीही गोष्ट वंद्य दिसते आणि निंद्य पण दिसते. अर्थातच वंद्यपणा आला की निंद्यपणाही आलाच. ते एकाला पाठीला लागलेल्या गोष्टी आहेत त्या. आपल्या दोषांचा आरोप जगावर घालणं म्हणजे सर्वत्र मला पहा या सिद्धांतावर पाणी घालणे. पाणी घालणं, सर्वत्र मला पहा या सिद्धांतावर पाणी घालणं, सिद्धांतावर पाणी होतं म्हणजे सिद्धांत पुसून टाकणं. सिद्धांत नाहीसा करणं. सिद्धांत नाहीसा होईल पाहू. ही सिद्धांत म्हणजे ठरीव गोष्ट. तर सर्वत्र मला पहा हे कायम स्वरूपी सर्वत्र आणि त्रिकाला बाधित असा सिद्धांत. मग त्याचं ऍप्लिकेशन आम्हाला करता येत नाही आहे आणि हा आमचा दोष आहे. आणि त्या दोषाचा परिणाम आम्ही जगावर आरोपितो आणि हे वंद्य हे निंद्य असा त्याच्यामध्ये फरक करून जातो. फरक करून पाहतो. हा लहान हा मोठा, हा वाईट हा चांगला, अशा गोष्टी आम्ही आरोपित करतो आणि आम्ही फसतो. पूर्वसूत्रानं जीवसमूह स्त्री असो, लहान असो, थोर असो, बालमुक्ताचे कधी आहे आणि सर्वच श्री दत्त नाम गर्जना करीत आहे. आणि तो काही विश्वाचा व्यवहार चाललेला आहे, हा दत्ताच्या नामाची गर्जनाच चालू आहे. अवधूतनं सांगितल्याप्रमाणे प्रेम तरंगामध्ये सगळं जग आत्म्याचं अव्यभिचारी भक्त आहे. आत्मप्रीतीसाठीच सगळ्या जगातल्या घटना घडता आहेत. आणि मग त्यात उच्च नीच भाव मनी का आणावा असं म्हणून गोपाळ काकांच्या मनामधला जो काही हा भेदभाव आलेला आहे किंवा त्यामुळे ते जे व्यथित झालेले आहेत ती व्यथा त्यांची काढून टाकलेली आहे. प्रत्येक जीवाला आपल्या गुणानुसार विश्वाचा खेळ चालावा असं वाटतं, साहजिकच वाटतं. कारण प्रत्येकाला आपण स्वतःच श्रेष्ठ असतो. हा, आणि आपण श्रेष्ठ नसून आत्मरूप श्रेष्ठ आहे आणि आत्माच सर्वत्र आहे ही ओळख विसरतो, म्हणून सगळी भानगड होते. हा जीवाचा स्वभाव आहे. पण सगळ्या काही गोष्टी त्या जीवाच्या आटोक्याबाहेर असल्यामुळं विनाकारण तळमळतो. हेच पूर्वकृत पाप होय. ही जी तळमळ आहे ही प्रारब्धजन्य जनित अशी गोष्ट आहे, त्याला पाप नाही. आणि इथपासून पुढचं जे पत्र आहे ते स्वतःकडची हकीकत त्यांना सांगण्यासाठी आहे. की गुरुद्वादशीच्या उत्सवापासून वृत्ती आनंदात आहे, अत्यंत आनंदात आहे. आणि उत्सव म्हणजे इथं उत्सवाची व्याख्या करतात पंत महाराज. प्रेमाची उजळणी हीच उत्सवाची कहाणी असं पद आहे. उत्सव म्हणजे काय सांगणार. आता इथं गद्यामध्ये पंत महाराज काय सांगतात, उत्सव म्हणजे सगुण ब्रह्म सद्गुरु बालमुकुंद याचा प्रेमोल्हास होय. प्रेमाचा उल्हास म्हणजे उत्सव. तो आनंद, तशी लीन स्थिती, तशी मग त्या प्रेमाच्या उल्हासामध्ये काय काय असायला पाहिजे. प्रेम, तो आनंद, तशी लीन स्थिती, तशी निश्चिंती योगानं ज्ञानानं अनेक खटपटींनी मिळायची. कुठल्याही इतर साधनानं ती मिळणारी नव्हे. असं ते प्रेम आहे. हे भक्ती भावानं मिळणारं प्रेम आहे. आणि त्याला शरण गेल्यापासून, सद्गुरूला शरण गेल्यापासून अनेक कष्ट सोसले, पण भजनी नाचलो. प्रेमा करता, दर्शना करता हवं ते केलं. या उत्सवात बाळमातेचा प्रेम पाहणा, त्याचं दयाळुत्व बाहेर पडून कंठ पिऊन धन्य झालो. ह्या उत्सवामधली धन्यता जी आहे, जो आलेला अनुभव आहे, तो गोपाळ काकांना पंत महाराज सांगतायत. आणि सर्वत्र मला पहा हे ध्यानात धरून सुखी हो, हे सगळ्यांना लागू असलेला उपदेश, सदा सर्व काळ लागू असलेला उपदेश पंत महाराज करतात. हे सर्वत्र मला पहा ह्या कळस बोधाचं ऍप्लिकेशन आपण करायला कसं शिकलं पाहिजे, यासाठी हे पत्र फार महत्वाचं.
आणि अवधूतनं ते सांगितलं. अवधूतचं अभिनंदन, आबांचं अभिनंदन. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. विश्वनाथ. धन्यवाद सुधीर दादा. आता मी अप्पा साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. अवधूत नेहमीप्रमाणे पत्राची मांडणी कशी करावी, कुठलाही विषय कसा मांडावा, त्याचं एक आदर्श उदाहरण आहे. फार सुंदर अवधूत, अनंत ताणेकर वगैरे सुंदर मांडणी करतात आणि त्यामध्ये आशय पण हरवत नाही आणि आशयाला धरून छान मांडणी त्यांनी केली. गोपाळ भागेची तो पंतांचे अत्यंत प्रिय आदर्श गुरुपुत्र कसा असावा, तर गोपाळ भागोजी कोप सारखा असावा. अशा गोपाळ भागोजी कोपांना अवधूतने उल्लेख केल्याप्रमाणे सर्वत्र मला पहा या सूत्रानुसार, या पत्रातलं सूत्र सर्वत्र मला पहा हे सूत्र आहे. त्यामध्ये सर्वत्र मला पहा हे सगळ्या अंगाने आपण मान्य केलं की मग काय होईल, जे जे काय जगामध्ये घडतं ते सगळं दत्त भजन होईल. जगामध्ये जे जे काय घडत असतं, कोण काय वागतं, कोण कसं वागतं, ते आपल्या इच्छेप्रमाणे जरी वागत नसले तरी ते सद्गुरूच्या इच्छेप्रमाणे सगळं होत असतं. आपल्याला काय वाटतं की माझ्या इच्छेप्रमाणे वागावे, माझ्या इच्छेप्रमाणे सगळ्यांनी बोलावं, माझ्या इच्छेप्रमाणे सगळे जग चालावं आणि त्यामुळे मग आपल्या मनामध्ये शंका निर्माण होतात. गोपाळ भागोजी कोपांना जे कोण भेटले होते त्यांना ते भेटले असतील कदाचित, तसं या पत्रावरून वाटतं. आणि त्यांच्याकडे त्यांना ती दीनवृत्ती सुरुवातीला वाटली पण ती नंतर दिसली नाही म्हणून त्यांना जरा वाईट वाटलेलं असावं. म्हणून पंत महाराज काय म्हणतात की पूर्वसूत्राने जीव समूह स्त्री असो, लहान असो, थोर असो, बालमुकुंदाच्या घरी आहे आणि सर्वत्र दत्तनाम गर्जना करत. म्हणजे ते जे कोण वागले असतील ते पंत महाराजांचं सूत्रच आहे, बालमुकुंदाचं सूत्रच आहे, सद्गुरूचं सूत्रच आहे. त्या सूत्राप्रमाणेच ते वागलेले आहेत. म्हणून आपण त्याच्यामुळे वाईट वाटून घेणे, त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये खंत निर्माण होणे, आपल्यामध्ये तळमळ निर्माण होणे हे चुकीचं आहे. असं होऊ देऊ नको, असं पंत महाराज गोपाळ भागोजी उत्पादन सांगतात. त्यानंतर ते म्हणतात अशी तळमळ करणे, कर्तृत्वाचा अभिमान करणे हे पूर्वकृत पाप आहे. हे पहिल्या पत्रात त्यांनी सांगितलं की गुरुद्वारीचे श्वान व्हावे हे आदर्श आहे, अपेक्षित आहे. म्हणून थोडस असं म्हणता येईल आपल्याला की पुण्य गुरुद्वारीचे श्वान होणे, पाप ते कर्तृत्वाभिमान तळमळ. आपण जेव्हा जेव्हा तळमळ करतो, जेव्हा जेव्हा आपण कर्तृत्वाचा अभिमान आपल्या मनामध्ये येतो, असं मला व्हायला पाहिजे होतं, असं का झालं, ते सगळं काय आहे, ते पाप आहे. आणि मी सद्गुरू करतोय त्याप्रमाणेच वागणं, गुरुद्वारीचे श्वान होऊन राहणं हेच पुण्यकारक आहे, असं या दोन्ही पत्रावरून आपल्याला पाहता येईल. नंतर उत्सवाचं पण फार सुंदर पंतांनी वर्णन केलेलं आहे की उत्सव हा आपण करणारे कुणीच नाहीये, तो परब्रह्म सद्गुरू बालमुकुंदच त्याचा उत्सव करत असतो. आता हा जो पत्रांचा उत्सव जो चाललेला आहे, विश्वनाथला स्फूर्ती देणे, अभिजितला स्फूर्ती देणे, बाळासाहेब कसाळेंना स्फूर्ती देणे, त्या पत्रवाचकांना कसा अभ्यास करावा, कशी मांडणी करावी, काय करावं, कशा केल्याने काय होईल, कोणी कसं बोलावं, काय बोलावं, हा सगळा जो काय प्लॅनिंग आहे हे सद्गुरू इच्छेशिवाय झालत नाही. झाडाचे पान तर परब्रह्म सद्गुरूच हा उत्सव करून घेतो. आपल्याला या वाक्यामुळे आपल्याला बाळकली उत्सवाची आठवण झाली. आपण गेले 2 वर्ष उत्सवापासून तळमळत आहोत. त्या प्रेमध्वजाच्या वेळी आपलं सगळ्यांचं नाचणं, त्यानंतर महाप्रसादाच्या वेळी संपूर्ण सगळीकडे लोक बसलेले असतात आणि ते विश्वरूप दर्शन पंतांचं आपल्याला नेहमी जे घडतं ते. आणखीन उत्सवाची पालखी सेवा तर काय विचारायला नको. त्या पालखी सेवेचा पंतांच्या चेहऱ्यावरचा तो प्रेमाचा भाव, असा भाव तो प्रेमाचा भाव पंतांनी या वाक्यात पकडलेला आहे की हा उत्सव हा सगुण ब्रह्म बालावधूतात बालमुकुंदाचा प्रेमोल्लास आहे. म्हणजे जे परब्रह्म आहे ते बालावधूताच्या रूपाने सगुण झालं, पंतांच्या रूपाने सगुण झालं, त्याला हा प्रेमासाठी घडवलेला हा जो खेळ म्हणजे उत्सव आहे. आणि फार मोठं वाक्य पुढचं आहे की निश्चित योगाने ज्ञानाने अनेक खटपटीने तशी लीन स्थिती मिळायची नाही जी उत्सवात गेल्याने मिळते. आणि हा उत्सव आपला तिथं बाळेकुंडीचा चुकला म्हणून हा प्रेमोत्सव विश्वनाथने सुरू केला आणि दर शनिवारी आपल्याला त्याचा आनंद मिळतो. आणखीन लोकांनी पण हा उत्सवाचा आनंद अवश्य घ्यावा. आणखीन या पत्रात म्हणल्याप्रमाणे
जे जे काय घडतंय त्याबद्दल मनात कुठलीही शंका न येता जे जे काय घडतंय ते तसंच आपण त्याचा सहभाग व्हावा. स्वीकारावं म्हणणं सुद्धा काहीतरी वेगळं होईल. मी कोणतरी वेगळा स्वीकारणार आहे. आपण त्याचा सहभागी व्हावं. लेट अस सबमिट टू इट, सरेंडर टू इट, सद्गुरुद्वारीचे श्वान राहून राहावं, एवढंच करावं. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद अप्पा. आता मी अभिजित दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. या अवधूत ऍज युजल फंटॅस्टिक. खूप छान. हे अवधूत हे प्रेरणास्थान आहे आपल्या सगळ्यांना. त्याचं प्रेझेंटेशन इज फंटॅस्टिक. त्याचं प्रेझेंटेशन आणि म्हणजे फ्लो फंटॅस्टिक असतो. अभ्यास पण छान आहे आणि खूप छान पत्र पण आहे आणि कंटिन्युएशन पण छान सांगितलं. त्यामध्ये आधी लिहिलेलं पत्र आणि मग त्याचं उत्तर पंताला आलं, त्याच्यावर पुढचं हे पत्र लिहिलं असेल, असं कंटिन्युएशन असेल कदाचित, कारण तारखा बघून असं वाटतंय. पण याचा सारांश जो आहे हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आता डे टू डे लाईफ मध्ये किंवा आपल्या प्रॅक्टिकल जगण्यामध्ये हा खूप महत्वाचा आहे की डू नॉट बी डिपेंडंट ऑन अदर्स. त्याचा सारांश आहे पत्राचा की तुम्ही बाकीच्या लोकांवर तुमच्या बेनिफिटसाठी बिलकुल विश्वास ठेवू नका, कारण ते झालं नाही की आपल्या तळमळ होते आणि मग गडबड सुरू होते की हा असा कसा वागतो. आणि आपण स्पेशली आपण सगळे एका टीम मध्ये काम करत असतो. मे बी वी आर अ टीम लीडर ऑल्सो. तसं पण असतं बऱ्याच वेळेला. आणि ती टीम परफॉर्म न केली की आपल्याला ते प्रचंड त्रास होतो. म्हणजे प्रॅक्टिकल लाईफ मध्ये नॉट जस्ट प्रॅक्टिकल. हे पत्राचं जर प्रॅक्टिकल आपण मी माझा प्रयत्न नेहमी असा असतो की ह्याच्यातनं माझ्यासाठी प्रॅक्टिकल लाईफ जगायला मी ह्याच्यातनं काय शिकू शकतो. आत्मज्ञान एव्हरीथिंग इज ऍब्सोल्युटली फाईन. पण मी माझ्या पर्सनल लाईफसाठी टू हॅव अ happiness in my life or to have a minimum of trouble, what I should understand from this letter is I should not depend on others for some activities or results which will benefit me. आणि आपण नेहमी बघतो की आपलं एखादं व्यवहार करताना किंवा कार्य करताना तो पूर्ण झाला की आपलं ते रिझल्ट आलं असतं, अरे हे तर प्रारब्ध होतं, हे ठरलेलंच होतं. हे झाल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की अरे हे तर ठरलेलंच होतं. हा विजय माझा जो होता हा ठरलेलाच होता, किंवा माझं हे होतं अरे ठरलेलंच आहे, अरे हे झालं नाही, हे ठरलंच होतं, हे बहुतेक लिहिलेलंच आहे, हे ठरलेलंच आहे. तर या ठरलेल्या गोष्टीसाठी आपण किती तळमळ करायची. तो कर्तृत्वाचा तो पूर्ण अभाव असावे. इट्स नॉट यू दॅट्स हॅपनिंग, इट्स ऑल बिकॉज ऑफ हिज विश दॅट्स हॅपनिंग. खूप छान लिहिलेलं आहे. त्यात एक छान असं अजून ह्याच्यामध्ये आहे की सद्गुरु स्वरूपी हे जे आहे की आपला जो पूर्वसूत्र जीवन समूह जो आहे, म्हणजे आपली जी लोक आपल्याला असोसिएटेड आहेत ही पूर्वसूत्राप्रमाणेच असोसिएटेड आहेत. ऑल डिसाइडेड टू बी विथ यू. आणि ती सुद्धा म्हणजे गुरुभक्ती करायचं, कोणाची भक्ती खंडू नये. सो दे आर ऑल्सो डुईंग their bhajan, they are also doing their part. सो या कदाचित असं पण असेल की बाबा म्हणजे कोणाची दुसऱ्याची भक्ती खंडू नये, म्हणजे दुसऱ्याला आपण दोष देऊ नये की तो असं वागतो तसं वागतो, तू असं करतो मी असं करतो, मी शहाणा आहे दुसरा असा आहे, तसं कोणाचंही करू नये. कारण हा पूर्वसूत्र समूह जो आहे तो त्याप्रमाणे आलाय. सर्वच श्री दत्त नावाची गर्जना करीत आहेत. सगळेच जण ते सद्गुरू बालमुकुंदाचे शिष्य पंत महाराजांचे सगळेच आपण अनुग्रहित आहोत. तो कशी भक्ती करतो, तो चुकीची भक्ती करतो, नन ऑफ युअर बिझनेस. इट्स व्हॉट यू डू इज युअर बिझनेस अँड दॅट्स व्हॉट यू डू स्टिक. ह्याच्यामध्ये एक 100 नंबरचं पत्र आहे. त्यामध्ये पंतांनी पुढच्या ह्याच्यासाठी छान सांगितलंय. त्यात ते असं म्हणतात की आपल्या इच्छेनुरूप जर संसार चालला तर मग परमार्थाची किंमत कोणी मानली नसती. संसार हा केव्हाही विषम केव्हा सम असा दिसत असणार, त्यात आपण मात्र समत्व सोडता कामा नये, म्हणजे विनाकारण तळमळ होत नाही. सो दिस इज अ गुड. ह्याच्या रेफरन्सला प्रत्येक जीवाला आपल्याच गुणानुसार विश्वाचा खेळ चालला असावा असं साहजिकच वाटत असतं. त्यासाठी हे 100 नंबरचं पत्र हे छान आपल्याला माहिती देतं की आपण असं करू नये. आणि हेच पूर्व पाप होय. हे जे आहे ना पूर्वकृत पाप, म्हणजे आपण डिपेंडेंट असून त्यांच्याकडनं आपल्याला आपण काही गेन होणार हे जे आपलं वाटणं आहे ना,
हे दीड तोळ्यात standard आहे हे सगळं. काटेले तुमचा आधी हे सगळं आधीपासून डिफरंट आहे. म्हणजे आपण म्हणतो ना काही कर्म जे आपण घेऊन आलेलो आहोत आता तो बघा. म्हणजे संचित कर्म ची आपण म्हणजे जे गाठोडं घेऊन आलेलो आहे त्या कर्माप्रमाणे हे सगळं चाललेलं आहे. हा खेळ सगळं त्याप्रमाणे चाललेला आहे. पण ह्याच्यावर सुद्धा मात संचित जळे म्हणजे नामस्मरणे संचित जळे अनंत जन्मीचे वॉट एव्हर यू गो थ्रू नामस्मरण इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अवॉइड दिस तळमळ. तुम्ही तळमळ जे आहे नामस्मरणाने सहज संचित जाऊ शकता. हे जे तुम्हाला जे आता पूर्व सुकृत समोर मिळालेलं आहे किंवा त्याच्यापासून होणारे तुम्हाला वाटणारे जे अनुभव आहेत ते आहेत त्याच्यावर जर मात करायची असेल त्या तळमळ नको असेल तर तुम्हाला नामस्मरणाची खूप गरज आहे. दिस इज व्हॉट आय थिंक दिस लेटर टेल्स अस. आणि उत्सव का हे सुंदर उदाहरण आहे की उत्सव का तिथं उत्सवाला का जायचं, उत्सव का, उत्सवाचा आनंद काय घ्यायचा. जसं आप्पा म्हणाले तर पंत महाराजांचा तो पालखीतला चेहरा बघून जो प्रसन्नता वाटते ती अगणित असते. उत्सव का असं म्हणजे असं उत्सवाला नाही गेलं की आपल्याला कसं आपल्याला तळमळ होऊन जाते. आपलं असं हे वाटतंय द बॅटरी इज चार्ज फॉर द होल इयर. जसं आपले देशमुख म्हणाले होते इट चार्जेस द बॅटरी फॉर द होल इयर. आपण जेव्हा ते आपल्या त्या पदासाठी सगळे जमलेलो असतो आकाशी अवधूत रूपाचा झेंडा रोईला किंवा प्रेमवृत्ती मांडणारे मिरवावधू झेंडारे तेव्हा जो चार्ज मिळतो तो अगणित असतो म्हणजे तो चार्ज असा अजूनही आठवला की असं अंगावर काटा येतो. असं तो उत्सव का कधी कधी लोक म्हणतात ना अरे उत्सवाला यायचं म्हणजे तुमच्याकडे अरे खूप गर्दी असते वास खूप खूप वांदे असतात खूप हे आहे वगैरे वगैरे. मग मला तो झाडाखाली राहणारा ग्रस्त आठवतो. अरे कसले वांदे कसलं काय फरक पडतोय. ही इज जस्ट एन्जॉईंग. तो टाळ वाजवत रात्रभर टाळ वाजवत भजन करत असतो आणि दुसरं त्याला काही नको असतं फक्त बस सद्गुरु चरण दिसत असावे दुसरं काही दिसत नसेल असा तो उत्सव आहे. असा तो उत्साह असतो त्या वेळेला. एक्सलंट लेटर आहे. आय मीन ऑल दीज 2 लेटर्स वर एक्सलंट आणि खूप आपल्याला प्रॅक्टिकल ज्ञान देणारी आहेत. सर्वत्र मला पहा हे जे त्यातलं मर्म आहे हा तर फार महत्वाचा आहे. खूप छान थँक्यू. आणि एक्सलंट सांगितलं अवधूतने छान सांगितलं आबानी आणि सुधीर अप्पा सगळे एक्सलंट रिझल्ट आणि मला पण बोलायची संधी दिली थोडा वेळ. थँक्यू विश्वनाथ. धन्यवाद अभिजित दादा. आता मी आत्यांना विनंती करतो की त्या आणि आजच्या दोन्ही पत्रांवर मार्गदर्शन करावे. आणखीन कोणी बोलणार असेल तर सांगितलं असतं तर चाललं असतं. हो चालेल. विचार कोणाला. मी फक्त आशीर्वादच देणार आहे. खूप छान झालं सत्र. प्रेमाचा उत्सव हा केला साजिदा. सुहास विचार दादा, आणि बबन दादा, अजून कोणी बोलणार आहेत का? संतोष दादा, अवधूत, सांगणार आहे कोणी? ह्याच्यातलं अजून एक 4 वाक्य आहे. आपल्या दोषांचा आरोप जगावर घालणे. दिस इज अ व्हेरी प्रॅक्टिकल थिंग. सतत करत आलेलो आहे असं. याचा खूप आपल्याला अनुभव येतो सगळ्यांना आणि मी तर फार हे अनुभवलेलं आहे की आपल्या दोषांचा आरोप आपण दुसऱ्यावर नेहमी करत असतो आणि हे बोलल्यानंतर लक्षात येतं म्हणजे द वे यू रिॲक्ट तुमचं रिॲक्शन टाइम जेवढा जास्ती असेल तेवढं तुम्हाला जास्ती कम्युनिकेशन चांगलं करता येईल. आपण फार लवकर रिॲक्ट होऊन जातो आणि एकदा बोलून गेलं की यू आर फिनिश्ड. यू कॅनॉट टेक इट बॅक and then the trouble starts. The people who react very less or very slow, they do a lot of better things. त्यांची वृत्ती पण तशी शांत असते. This is very important line की आपल्या दोषांचा आरोप जगावर घालणे की दुसऱ्यांवर घालणे म्हणजे सर्वत्र मला पाय सिद्धांतवर तर प्रॅक्टिकल आहेच. आपण सगळे जे आहोत आपण
दुसरे सगळे जे आहेत हे सद्गुरू पंत महाराजांचे सर्वत्र मला पहा हा सिद्धांत आहे पंत महाराजांचा. आपल्याकडे येणारा प्रत्येक ग्रस्त काही ना काही शिकून जातो. शिव्या घालणारा माणूस पण शिकून जातो, छान बोलणारा माणूस पण शिकून जातो. पण हा दुसरं कोण नसतं, हा सद्गुरू पंत महाराजच आपल्याला काहीतरी सांगून जात असतो. व्हॉट यू हॅव टू टेक इट फ्रॉम इट इज युअर अंडरस्टँडिंग. एव्हरी इन्स्टन्स जो आहे तो असंच आपल्याला अनुभव देत असणार आहे. खूप खूप प्रॅक्टिकल पत्र आहे, म्हणजे खूप ह्याच्यातनं शिकण्यासारखं आहे. पीपल हु आर रिअली वर्किंग डे टू एंड डे आउट. खूप ह्याच्यात अजून एक महत्वाचं वाक्य आहे. त्यात असं ते म्हणतात की बालदूतास शरण गेल्यापासून अनेक कष्ट सोशले. शरण गेल्यावर सुद्धा अनेक गोष्ट सोशले. ते कष्ट कुठले आहेत? हे डिझायर सोडायचे कष्ट आहेत, आपल्या वासना किल करायचे कष्ट आहेत. इट्स नॉट इझी. बोलणं बिळणं हे सगळं एकदम मी इझिली बोलून घेतो, म्हणजे प्रॅक्टिकल लाईफ मध्ये डे इन डे आउट जर तुम्हाला जर करायला त्याचे कष्ट लागतात. हे आपण म्हणायला सोपे आहोत. आपण म्हणतो की आपण विषयाला आपण कॉन्कर केलं आणि आपण नाही करत, पण इट इज नॉट ट्रू. ते कष्ट आहेत. भजनी नाचलो, केवढी महत्वाचं हे वाक्य आहे. नंतर प्रेमाकरिता दर्शनाकरिता हवे ते केले, हवे ते केले होते. ही हॅड, त्याला दर्शन मिळायला पंत महाराजांनी काय काय गडबड केली होती ते आपल्याला सगळ्यांना माहितच आहे, पण तरी दर्शन मिळालं शेवटी त्याला. पण हे फार महत्वाचं आहे की कष्ट जे आहेत ना, ते कष्ट जे आहेत ते वैराग्य पाहायला, म्हणजे वैराग्य आणायला आहे. आपल्याला ते इझी अवेलेबल आहे, ते त्यात मस्त आपण ते म्हणजे त्यातली प्लेजर्स काढायची, हे डिफिकल्ट टाइम आहे. आणि आत्ताच्या प्रॅक्टिकल लाईफ मध्ये तर फार, म्हणजे तेव्हाही आत्ताही पुढेही हे डिफिकल्ट असणारच आहे. अरे other people should also speak. I mean, प्रॅक्टिकल ह्या पत्राचा प्रॅक्टिकल अर्थ काढायला बघा. म्हणजे भागोजी कोपान आपल्याला दिलेलं पत्र आहे की तू काय ह्याच्यातलं अंडरस्टँड केलंस, तू काय, व्हॉट यू विल डू इट टुडे. बेबी कधी कधी हा जो असतो ना, हा इफेक्ट आपल्याला दिवसभर राहिला तरी आनंद आहे, उद्याचं माहित नाही. बऱ्याच लोकांना इफेक्ट संपून जातो. इथे बसल्या वेळी मात्र वैराग्याचा बाण दाखवत वगैरे श्वानपुच्छाप्रमाणे तू तुझी शेपटी हलवत, हो 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 मला सगळं कळलं वगैरे वगैरे, हा कॉमन आहे आपला.